देव विठ्ठल रखुमाई, श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, महर्षि श्री वेदव्यास, आद्य शंकराचार्य, हनुमान, समर्थ आणि मुख्य म्हणजे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज, या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं विषय आहे महाभारत. हा विषय मांडणं एक आव्हान असतं आणि खूप सांगताही येतं केवढा स्कोप आहे या विषयाचा. आज आहे घटस्थापना, नवरात्री. घट म्हणजे शरीर, माणसाचा देह, हे आपल्याला माहीत आहे. आपण नेहमीच म्हणतो की घट घट में लेटा एक राम, आणि एक राम दशरथ का बेटा. दशरथ का बेटा हा रामायणाचा नायक. आता तो नाही आहे, पण घट घट में लेटा, घट म्हणजे शरीर, जो आत्माराम आहे तो आहेच आहे. आणि त्यामुळे जर आपण विचार केला तर रामायण आणि महाभारत ही जी दोन महाकाव्य आहेत खूप मोठी आहेत. म्हणजे इलियड आणि ओडेसी ही दुसरी महाकाव्य सांगितली जातात रोमची. ती दोन्ही एकत्र केली तरी त्याच्यापेक्षा 8 पटीनं जास्त महाभारत आहे. रामायणाची श्लोकसंख्या 24 लाख आहे, महाभारताची 1 लक्ष आहे. 24 लाख नाही, 24,000. 24,000 आहे, हाही 1 लक्ष आहे. एक एवढं मोठं हा एकटा माणूस लिहू शकेल का, असं पाश्चात्य विचारवंतांना वाटतं. आता व्यासांनी लिहिली, नंतर इतरांनी सांगता सांगता त्याचा विकास झाला, परंतु लिहिलेली आहे. आणि व्यासांनी बाकीची जी पुराणं, उपपुराणं, महापुराणं, वेद, वेदांचे भाग, ब्रह्मसूत्र, ही केवढी रचना केलेली आहे, ती व्यासांनीच केलेली आहे. त्यांना पटत नाही. अलीकडच्या काळात दासगणू महाराज त्यांनी जवळजवळ 95,000 म्हणजे 1 लक्ष रचना केलेली आहे. नंतर दासोपंतांची पासडी म्हणतात. पासडी म्हणजे आपण दुकानात गेलो तर दुकानात एक तागा असतो कापडाचा, आणि मग त्यातून आपण 1 मीटर 2 मीटर घेतो, तशी त्याला पासडी म्हणतात. त्यांनी त्याच्यावर लिहिलेलं आहे. 1.25 लाख रचना आहे ती, एका माणसाने लिहिलेली आहे, आपल्या जीवनाच्या काळात लिहिलेली आहे. हे भारतात अशी एवढी प्रतिभा असलेली माणसं मागेही होतात, आजही आहेत. आज फक्त आपल्याला सगळं मिनी, छोटं असं आवडतं, म्हणून या मोठ्या काव्यांवर निघतात ते चित्रपट निघतात आणि महामालिका निघतात. हे फार मोठं माध्यम आहे टी व्ही. टी व्हीवर आता 2 महाभारत लिहिली गेलेली आहेत, आपल्याला दाखवली गेलेली आहेत. एक फार जुनं, पूर्वीच्या रामायणानंतर दाखवलेलं B.R. चोप्रांचं. त्याच्यानंतर अगदी अलीकडे दुसरं एक महाभारत दाखवलं गेलं. आता मध्ये इतकी वर्ष गेल्यामुळे टेक्निक खूपच चांगलं वाढलं होतं. म्हणजे तिकडे सैन्य दाखवताना जरा अवघड वाटत होतं त्या लोकांना. आता 10 सैनिक असले तरी त्याचे लाख कसे करता येतात हे तुम्हाला, मला माहीत आहे. इतकं तंत्र पुढे गेलेलं आहे. पण तंत्र जरी पुढे गेलं तरी त्याच्यातला मंत्र आहे ना महाभारतातला, ती कथा आहे. आणि अशी राजा राणीची कथा नाही आहे ती. 2 अशा एकाच वंशातल्या 2 चुलत भावातली अशी युद्धकथा नाही आहे. त्याच्यात फिलॉसॉफी आहे, लक्षात ठेवा. त्या मार्गाने आपण जाणार नाही. आपण नावच मुद्दामून सांगितलं आहे कथासार. महाभारताची कथा आहे, त्या कथेचं सार. केवढ्या कथा आहे तो. आज आपण फक्त बघणार आहोत महाभारताचा स्कोप काय तर 18 पर्व. आता इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, फार छोट्या छोट्या गोष्टी असतात. 3 महत्त्वाचे ग्रंथ आपले. एक आहे रामायण आधीचा, त्याच्यानंतर महाभारत आणि त्याच्यानंतर भागवत. या ग्रंथांच्या तर महाभारत आणि भागवत व्यासांची रचना सांगितली जाते आणि वाल्मिकींची रामायण. आता ह्यांनी आपल्या ग्रंथाचे निरनिराळे भाग पाडले. कारण शेकडो अध्याय, ओळीनं अध्याय लिहित गेले तर कंटाळाला असता. 21 अध्याय ओळीनं लिहिले ठीक आहे, पण मला 300 लिहायचे, ज्याचे तर 8,000 अध्याय आहेत जवळजवळ महाभारताचे. मग त्यांनी सेक्शन्स पाडले आणि तेवढा कथाभाग त्या याच्यात.
त्यांनी 3 ग्रंथांनी 3 शब्द निवडले आणि ते शब्द कशाचे आहेत तर ऊस ज्याला आपण म्हणतो, इक्षुदंड. ऊस कसा आहे, बाहेरून दिसायला कुरूप आहे, बांबूसुद्धा चांगला दिसतो, पण ऊस कसा दिसतो, पण रस अत्यंत मधुर आहे, अमृतासारखा मधुर आहे. मग वाङ्मय माझे शब्द ऊसासारखे आहेत, मी लिहिलेली जी काही रचना आहे ती सगळी ऊसासारखी आहे, पण त्याच्यातला रस जो आहे तो त्याचा आस्वाद तुम्ही घ्या, रसग्रहण करा, रसास्वाद घ्या. आणि चोखामेळा म्हणून गेलेला आहे की ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा. डोंगा म्हणजे कुरूप, ओबडधोबड. ऊस दिसायला ओबडधोबड आहे, पण ऊस आपण ऊसासाठी खात नाही तर रसासाठी घेतो. आणि रस काय सुंदरच आहे. त्यांनी मग इतर 2-3 उदाहरणं दिलेले. माझा देह असा आहे, मी काळा आहे, जातीनं तो महार होता, दिसायला वगैरे मी चांगलेला नाही आहे, पण माझं अंग जरी तुम्ही बघितलं तरी माझं अंतरंग जे आहे ना ते काही वेडवाकडं नाही आहे, ते कुरूप नाही आहे. आणि शेवटी अंतरंगच महत्त्वाचं असतं. बहिरंग काय हो, हल्ली बहिरंगासाठी निरनिराळ्या प्रकारची कॉस्मेटिक्स आहेत, ब्युटी पार्लर्स आहेत आणि प्लास्टिक सर्जरी आहे. बहिरंग, अंतरंग. आणि अंतरंगाच्या बाबतीत आपण दरिद्र. आपण इंटिरियर डेकोरेशन जो शब्द वापरतो हा विचार नवीन नाही आहे. इंटिरियर डेकोरेशन हे मन, बुद्धी, चित्त. माझं मन सुंदर झालं पाहिजे, लक्षात घ्या. माझी बुद्धी सुंदर झाली पाहिजे, बुद्धीचा डीपर भाग आहे चित्त, तेही सुंदर झालं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. हे इंटिरियर डेकोरेशन. बाहेरचं डेकोरेशन काय, कपडे आहेत, दागिने आहेत, निरनिराळ्या प्रकारचे आता आपल्याला म्हणतात ना अप्लायन्सेस असतात, तशा निरनिराळ्या प्रकारचे ॲन्सिलरीज असतात, भाग असतात. त्यांनी माझा चष्मा चांगला दिसू शकतो वगैरे वगैरे. त्याला महत्त्व नाही. एवढं मोठं महाभारत असलं तरी महा या शब्दाचा अर्थ मेगा एवढाच नाही आहे. मेगा सिरियल आपण म्हणतो ना, महामालिका. कारण 4000 भाग, बरोबर. हे महान काव्य आहे, महान लोकांचं वर्णन करणारं. 1,00,000 म्हणजे महा आहे, बरोबर, पण लोक त्यातले महान आहेत. मग त्यातला शकुनी दुष्ट जरी वाटला तरी तो महान आहे. कोणत्या अर्थाने तेच तर आपण बघणार आहोत. कथा बघता बघता या कथेचे जे नायक आहे, प्रत्येक कथेला एक नायक आहे. आणि किती कथा आहेत, अक्षरशः शेकडो कथा आहेत, आपल्याला 10 दिवस पुरणार नाही आहेत. तर हे 3 ग्रंथ आहेत, त्यांनी कोणते 3 शब्द निवडले. ऊसाचे 3 भाग असतात. एक पूर्ण ऊस, ते पूर्ण जो ऊस आहे त्याला स्कंध असं म्हणतात. स्कंध म्हणजे खोड आहे. ऊस म्हणजे खोड आहे. झाडाचं जसं खोड असतं स्टेम, तसं ते आहे, बरोबर. नंतर अशा रिंग्ज असतात, त्याला रिंग्ज, त्याला पर्व म्हणतात, पर्व. आणि त्या 2 रिंगमध्ये जो भाग असतो त्याला ऊसाचं कांड म्हणतो आपण, माहीत आहे ना. वाल्मिकी रामायणाने कांड हा शब्द निवडला. आता कांड शब्दाला निराळा अर्थ प्राप्त झालेला आहे, हा लक्षात सोडा. पण कांड म्हणजे 2 ऊसांचं ते मधलं भाग, आणि ते कांड आहे. अशी 7 कांड रामायणाची आहेत. सप्तकांडात्मक रामायण. आपल्याला ती कांड माहीत असतात, पण 18 पर्वांचं महाभारत, 18 पर्व कुणाला जवळजवळ माहीत नसतात. ती वाल्मिकी रामायणाची 7 कांड कुठली. पहिलं बालकांड, नंतर अयोध्याकांड, नंतर अरण्यकांड, नंतर हनुमान भेटला किष्किंधाकांड, नंतर हनुमंताचा लंका पराक्रम सुंदरकांड, नंतर युद्धकांड, आणि नंतर उत्तरकांड. कांड म्हणजे 2 ऊसांच्या मधला हा जो भाग आहे, 2 पर्व. आता मधली जी आहेत त्याला पर्व म्हणतात, मराठीत त्याला पेर म्हणतात. पण पेर म्हणल्यानंतर आपल्याला कोकणीत निराळा अर्थ दिसेल, म्हणून पर्व, रिंग्ज असतात त्या. महाभारताने पर्व शब्द निवडला. आणि भागवताने कुठला निवडला, स्कंध, पूर्ण ऊस. 12 स्कंधांचं भागवत, 7 कांडांचं रामायण आणि 18 पर्वांचं महाभारत. हे लक्षात ठेवा. इक्षुदंड आमचा ग्रंथ दिसायला ओबडधोबड असेल, आमची भाषा कदाचित तुम्हाला आवडणार नाही, पण आम्ही जे सांगितलं आहे त्याच्यातला जो रस आहे तो रस मात्र मधुर आहे. आणि रस वेडावाकडा कसा असेल सांगा बरं. त्यांनी उदाहरण दिलं आहे, नदी वेडी वाकडी असते, पण नदीचं पाणी घेतलं तर ते वेडवाकडं असणार आहे का. म्हणून माझं अंग वेडवाकडं असेल, पण माझं मन, मनातल्या भावना, माझी बुद्धी, बुद्धीतले विचार हे वेडेवाकडे नाही आहेत, हे अगदी सरळ आहे. हा अर्थ जर लक्षात घेतला तर महाभारताचे 18 पर्व हा आजचा विषय. म्हणजे सगळ्या महाभारताचा स्कोप काय, कथा कुठून सुरू होते आणि कुठे संपते.
पहिलं पर्व आणि शेवटचं पर्व, सर्व पर्वात एकच व्यक्ती आहे, लक्षात ठेवा. आपल्याला वाटेल कृष्ण, बिलकुल नाही. महाभारतात कृष्ण खूप उशिरा येतो. एकच व्यक्ती आहे पहिल्या कांडापासून 18व्या कांडापर्यंत, ती म्हणजे युधिष्ठिर. युधिष्ठिर हा एका अर्थी नायक आहे. संपूर्ण महाभारतभर व्यापून राहिलेली ही व्यक्तिरेखा युधिष्ठिर आहे. हा एक भाग झाला. त्याच्यानंतर हे 18 पर्व आहेत ना, त्यातली काही अगदी छोटी छोटी पर्व आहेत, त्याला आपलं नाव दिलेलं आहे. पण उपपर्व किती आहेत? भगवद्गीता हे उपपर्व आहे. अशी उपपर्व शेकडो होतील, कितीतरी. म्हणजे भीम आणि अजगर, आपण नंतर या कथा बघणार आहोत. त्या दोघातला प्रसंग आहे, त्याला अजगर पर्व म्हणलं. नंतर युधिष्ठिर आणि यक्ष प्रश्न, त्याला आरणेय पर्व म्हणलं. सत्यवान आणि सावित्री हे पर्व आहेत छोटी छोटी. या कथानक आहेत. या कथानकाचा मूळ महाभारताची जी कथा आहे, कौरव पांडवांचं युद्ध किंवा कौरव पांडवांचा वंश आपण म्हणतो, तो वंश आता बघणार आहोत. आदी पर्वात तोच भाग आहे. आणि दुसरं म्हणजे यदूचा यादव वंश. यादव वंश हा कृष्णाचा आणि कुरुवंश हा कौरव आणि पांडव दोघांचा आहे. आपण मराठीत समजण्यासाठी त्याला कौरव पांडव म्हणतो किंवा गडबड होऊ नये म्हणून. पण सगळेच कौरव आहेत, लक्षात ठेवा. पण सगळे पांडव नाही आहेत. पांडूचे पुत्र ते पांडव आणि कुरुवंशातले ते सगळे कौरव. पांडवांचा आणि कौरवांचा वंश एकच आहे ना, तो वंश आपण पाहूया, मग तुमच्या लक्षात येईल. यदू यादव, कृष्ण यादवेंद्र. यादवांचा मुख्य कोण? कृष्ण. कृष्ण महाभारताचा महानायक कृष्ण. अनेक नायक, खलनायक आपल्याला वाटेल शकुनी आहे, नाही. शकुनीपेक्षा एक खलनायक आहे. आश्चर्य वाटेल तुम्हाला. द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा, त्याच्या एवढा क्रूर जर कोण असेल, आपण हल्लीचे संदर्भ देणार आहोत. म्हणजे तुम्ही असं समजू नका महाभारतात समाजाच्या अंगाने जाणारा, संस्कृतीच्या अंगाने जाणारा आहे. महाभारतात अध्यात्म फक्त विष्णू सहस्रनाम, भगवद्गीता याच्यात आहे. एरवी युद्ध सांगताना अध्यात्म नाही आहे. आज हमास जो आहे त्याचं जे क्रौर्य आहे की त्यांनी ते घरात शिरले, घरातल्या बायकांवर अत्याचार केले आणि ज्या गर्भवती होत्या ना त्यांची पोटं फाडून त्यातले गर्भ त्यांनी फेकून दिले. अमेरिकेने हे केलेलं आहे. अमेरिका बिलकुल बोलू शकत नाही याबद्दल. माय लाय नावाचं एक गाव आहे, तुम्ही माय लाय मॅसॅकर म्हणून इंटरनेटवर बघा, गुगलवर बघा. ते घुसले त्या गावात, कारण त्यांना माहीत आहे की या गावातले लोक आहेत ना ते व्हिएटनामीज लोक आहेत, त्यांना आश्रय दिला. व्हिएटनामीज दिवसा आपल्याबरोबर लढतात आणि संध्याकाळी घरात जाऊन बसतात आणि ती घरं सामान्य सिव्हिलियन. हा प्रश्न आपल्याला काश्मीरातही भेडसावत होता. अतिरेकी वगैरे इतरांच्या घरात राहत होते आणि त्यांना होस्टेज ठेवून, नाहीतर ह्याला मारू, मुलीला पळवू, हे करू. मग त्यांना आश्रय घरातच, सगळे काश्मीरीच. अवघड होतं युद्ध. व्हिएटनामचं तसंच झालं. अमेरिका हरली ते युद्ध. अमेरिकेने एकट्याने कोणतंही युद्ध जिंकलेलं नाही, लक्षात ठेवा. जसं कौरवाने एवढे सैन्य असून 100 हे सगळे राजपुत्र असून युद्ध नाही जिंकले. कारण नुसती संख्या, नुसतं शस्त्र नाही जिंकू शकत, त्याच्यामागे जिगर पाहिजे. सहज बघा, अरबी घोड्यावरून तो बाबर वगैरे सगळे आले ना, आणि शिवाजी महाराजांची भीमथडी तट्टू म्हणजे पाणी एवढंच उंची घोड्याची, त्यांचा घोड्याची उंची, त्यांच्या तलवारीची वगैरे रेंज. आपले मावळे म्हणजे मावळ भागातले शेतकरी, त्यांना बावळे म्हणतात. पण हर हर महादेव म्हणल्यानंतर आपल्याला इथे हिंदवी साम्राज्याची स्थापना करायची, एक मकसद ज्याला आपण पर्पज म्हणतो, हेतू. अमेरिकेतल्या सैन्याला काहीच हेतू नव्हता. हजारो किलोमीटर्स अमेरिकेहून आलोय, इथे व्हिएटनामात येऊन पडलोय. व्हिएटनाम ओके ठो आम्हाला माहीत नव्हता. लक्षात घ्या, यांच्यासाठी लढायचं, यांच्यासाठी मरायचं. बरं, हे काही लोकशाही आहेत का? बिलकुल नाही. अमेरिकेने आत्तापर्यंत सगळ्या हुकुमशाहींनाच पाठिंबा दिलाय इन द नेम ऑफ डेमोक्रेसी. आपल्या बाजूनी नाही लढणार, लक्षात ठेवा. ते पाकिस्तानच्याच बाजूने लढणार, आत्तापर्यंत लढत आलेलं आहे. आता पाकिस्तान नावाचं काय भजं आहे का वांग आहे मला माहीत नाही, पण एक लक्षात ठेवा, कायम जिकडे तिकडे त्यांनी मदत केलेली आहे, हुकुमशाहांना मदत केलेली आहे. अत्यंत डेंजरस तर हे त्या खेड्यात शिरलं आहे. त्यांनी अनाऊन्स केलं की तुमच्या घरात जे व्हिएटनामीज सोल्जर आहेत, जे अमेरिका आणि नॉर्थ व्हिएटनाम आहे, साऊथ व्हिएटनाम त्याच्या बाजूने अमेरिका लढते आहे, तर त्यांना ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे जर आधार असेल, तुम्ही आश्रय जर दिलेला असेल,
तर तो आश्रय तुम्ही त्यांना बाहेर काढा, आणि जर काढलं नाही तर आम्ही तुम्हालाही मारू. सध्या हेच चाललेलं आहे. तुम्ही एक तर बाहेर पडा, मी तुम्हाला 24 तास देतो, नाहीतर तुमच्यात हे जे येऊन राहिलेलं आहे. आता एका शाळेतून ते जर मिसाईल सोडत असेल तर आम्हाला शाळा उद्ध्वस्त केलीच पाहिजे, आणि हे होणारच आहे. आपण म्हणतो ना, सुक्याबरोबर ओलंही जळतं, तसंच आहे. इंद्राणी ज्या वेळेला, हा महाभारतातला प्रसंग सांगतोय, सुरुवातीला पहिला असे उलटे सुलटे प्रसंग, पण प्रत्येक गोष्ट आहे ना ती स्वतंत्र आहे. खरं म्हणजे इथून महाभारताची सुरुवात होते की ज्यावेळेला सर्पसत्र सुरू केलं जन्मेजयाने. सर्पसत्र म्हणजे मंत्र म्हणायचा, तो सर्प येऊन उडत येऊन त्या यज्ञात पडायचा आणि मरून जायचा. अहो, सगळे सर्प नष्ट होत आले. कारण का? माझे वडील जे परीक्षित सर्पदोषाने मेलेले, म्हणून मी त्यांचा मुलगा जन्मेजय हा सर्पसत्र करतो. आणि ते सगळे बसले होते. अहो, किती हजारो सर्प निरनिराळ्या बिळातून वगैरे उडून त्यांनी ते आहुती टाकली की स्वाहा, तो सर्प येऊन पडायचा. सर्पांचा राजा ज्याने दंश केला परीक्षितीला, तो तक्षक. तक्षकाचा मित्र इंद्र. तर तक्षक इंद्राच्या मागे जाऊन लपला. इंद्राचं त्याला हे आहे, आपण स्वाहा म्हणतो, निरनिराळ्या आहुती, इंद्राय स्वाहा, अग्नये स्वाहा, प्रजापतये स्वाहा, हे जे म्हणतो ना, इंद्र हा देवांचा देव आहे ना. त्याच्या आधाराने राहिल्यानंतर ऋषीनं त्यांनी सांगितलं, इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा. इंद्राला येऊ दे, पडू दे की या यज्ञात. मग त्यावेळेला इंद्र म्हणला, इंद्राय स्वाहा नको, तक्षकाय स्वाहा. इतक्यात एक घटना घडली. आस्तिक नावाचा एक ऋषी, आस्तिक नावाचा ऋषी. आता आस्तिकच्या आईचं नावही जरत्कारू आहे आणि वडिलांचं नावही जरत्कारू आहे. एक ऋषी आहेत आणि दुसरी सर्पकन्या. आता हे सगळं तुम्ही म्हणाल आहे तसं मी तुम्हाला सांगणार आहे. प्रश्न विचारलात की असं कसं इंद्राकडून अर्जुन झाला, असा कसा यमाकडून युधिष्ठिर झाला, असं जर असेल तर सगळं सांगणंच बंद झालं की. मग ते काव्य आहे काही आपण चर्चा करणार नाही आहोत. आपण संशोधन नाही, आपण अभ्यास करायला बसलेलो आहोत. आणि अभ्याससुद्धा महाभारत जसं आहे तसं. आपल्यासमोर ग्रंथ आहे, आपल्यासमोर श्लोक आहेत, आपल्यासमोर कथानक आहेत. बास, ती कथानक विचार तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. हे आस्तिक ऋषी आले, ते सर्पकुळातले होते आईच्या बाजूने. त्यांना हा विनाश सहन होईना. तेजस्वी होते ते तिथे आले, म्हटले थांबा, हे सर्पसत्र. सर्पांना सुद्धा या सृष्टी चक्रात एक स्थान आहे, प्लेस, आणि एक भूमिका आहे, रोल. आज इकॉलॉजी हे सांगते आपल्याला की सर्पांना सुद्धा, सर्प मारू नका, कारण सर्प उंदीर खातात आणि उंदीर धान्याचे शत्रू आहेत. आणि उंदीर हे वाहन आहे गणपतीचं. तेच की वाहन म्हणजे आय हॅव केप्ट यू अंडर कंट्रोल. त्याचा वाहनाचा एक अर्थ हा आहे ना, आय एम रायडिंग यू, म्हणजे मी तुला कंट्रोलमध्ये ठेवलेलं आहे. मी शेतकऱ्यांचा गणपती आहे. गण म्हणजे शेतकरी आहेत ते. आणि म्हणून दुर्वा वाहता ना तुम्ही. शेतकरी कुठे जाणार आहे फुलं शोधायला? शेतकरी दुर्वा काढणार. ते गवत गणपतीला चालतं, आवडतं, लक्षात ठेवा. पण गणपती हा शेतकऱ्यांचा देव आहे. त्यांच्या शेतीशी जोडलेला हा गणेश उत्सव आहे. विचार करा, मुद्दा काय आहे? उंदीर हा त्यांचा शत्रू आहे. तेव्हा गणपती म्हटला घाबरू नका, मी उंदरांचा स्वामी आहे, तो तुमचं नुकसान करणार नाही. सर्प तर काय शंकरांनी घातलेले आहेत गळ्यात. सर्प बांधलेला आहे गणपतीने इथे, आणि सर्पावर शांतपणे विष्णू झोपलेला आहे. विचार करा ना, म्हणजे विष्णूलाही सर्प, गणपतीलाही सर्प, आणि शंकरालाही सर्प काय आहेत? ते त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. नियंत्रणाखाली आहेत. विष सर्पांपेक्षा कितीतरी भयंकर हे हलाहल विष शंकरांनी प्यायलेलं आहे. आणि शंकर काय पितो हे बघायला हे वेडे साप आणि विंचू गेले. विषारी नव्हते, पण शंकरांनी ते घटाघटा पिताना आतून दाह व्हायला लागला. काही थेंब खाली सांडले, ह्यांनी चाटले. अहो विषारी झाले साप. ते विष शंकरांनी पचवलं, शंकरांनी इथपर्यंत ठेवलं. लक्षात ठेवा. पण हे विषारी बनले, आणि विषारी बनल्यामुळे ते विष त्यांचा सर्वनाश करणारं एक माध्यम ठरलं. म्हणूनच तो तक्षक, मग तो आस्तिक आणि तो यज्ञ थांबवला. अरे सगळ्या सृष्टीचा तोल जाईल, तोल. सर्पांना महत्त्वाचं स्थान आहे, म्हणून आमच्या सगळ्या देवांनी सर्पाला स्थान दिलेलं आहे.
कुणी गळ्यात दिलेलं आहे, कुणी कमरेला दिलेलं आहे, तर कुणी शय्या केलेली आहे. शेषशायी हा शेषावर झोपला आहे. शेष हा नाग आहे, वासुकी हा नाग आहे आणि तक्षक हा नाग आहे. हा कुठला चांगला कुठला वाईट हा विचार त्या कथेच्या संदर्भात करायचा. आस्तिक येऊन त्यांनी ते सर्पसत्र थांबवलं. जन्मेजयाचा राग शांत झाला होता, कारण बऱ्याचशा सर्पांची आहुती दिली गेली होती. वडिलांचा जो एक प्रकारचा राग होता त्याला मारला सापाने, तो त्याचा सूड घेतला गेला होता, थांबला तो. आणि म्हणून म्हटलं जातं की साप जर भेटला एकदम आणि तुमच्याकडे काही नाही, आस्तिक आस्तिक म्हणा, साप निघून जाईल. साप निघून जाईल म्हणजे साप निघून जाण्यासाठीच आलेला असतो. सगळ्यांचा शत्रू फक्त माणूस आहे. एरवी जे माझं खाद्य नाही ना त्याचा मी शत्रू नाही आहे, लक्षात ठेवा. खाद्य माझं असेल तर मग मी. सिंह वगैरे रानातच होते, तुम्ही रानं तोडल्यानंतर ते आपल्याकडे यायला लागले. खाद्य आहे ना, त्यांना मांस चालतं सगळ्यांचं, म्हणून विचार करा बरं का. तर मी तुम्हाला सांगत होतो महाभारतातली एक कथा सांगायची ना तर 10 कथा सांगाव्या लागतात. आणि म्हणून 24,000 श्लोकांचं महाभारत वैशंपायनी हा जन्मेजयाचं सर्पसत्र चालू असताना सांगत गेले. जन्मेजय इतर प्रश्न विचारत गेले, जे प्रश्न तुमच्या मनात असणार आहेत, आणि त्या प्रश्नांची उत्तरं देत महाभारताचा विकास होत गेला. वैशंपायन हे व्यासांचे शिष्य, त्यांनी जन्मेजयाच्या सांगण्यावरून सर्पसत्र केलं. सर्पसत्र त्यांनी केलं नाही, इतर ऋषींनी केलं. पण त्यांना व्यासांनी सांगितलं की सर्पसत्र म्हणजे सर्पांना मारायचं त्या यज्ञात, त्याच्यामध्ये सत्र म्हणजे सेशन असतं. आपल्याकडे यज्ञ बघा ना, एक मॉर्निंग सेशन, एक इव्हनिंग सेशन, मध्ये विश्रांती असते. त्या विश्रांतीच्या काळात तू त्या जन्मेजयाला त्याच्या पूर्वजांचा इतिहास सांग. जन्मेजयाचे पूर्वज कोण? जन्मेजयाचे वडील परीक्षित, परीक्षिताचा अभिमन्यू, अभिमन्याचा अर्जुन आणि अर्जुनाचा पांडू, आणि पांडू आता अर्जुनाचा तसा इंद्र, पण लौकिक अर्थाने पांडू, कारण कुंतीचा नवरा होता तो, लक्षात ठेवा. पण पांडू, आणि पांडूचा कोण? तर आपण म्हणू शकतो व्यास. आणि व्यासांचा कोण? पराशर ऋषी. पराशर ऋषींचा कोण? हे सप्तर्षी जे निर्माण झाले त्याच्या पलीकडे तुम्ही जाऊ नका, कारण त्यांना निर्माण केलेलं आहे की मानस संतती आहे, मानस सृष्टी आहे. कुणी केली? ब्रह्मदेवाने. कारण ब्रह्मदेव हा प्रजापिता आणि हे प्रजापती, त्यांनी 10 निर्माण केले आपल्या मानस संकल्पातून. पहिला दक्ष आणि 10वा नारद. हे सगळ्या कथा या महाभारतात येऊन जातात. महाभारतात नाही काय हो. आणि म्हणून म्हणलेलं आहे व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. जगातले सगळे विषय व्यासाने उष्टे केलेले आहेत. जे जगात सगळीकडे आहे ते महाभारतात आहे, आणि जे महाभारतात नाही ते कुठेही नाही. हे लक्षात ठेवा. आज ही निरनिराळी अस्त्र, निरनिराळे बॉम्ब आपण वाचतो, ही सगळ्या अस्त्रांची नावं आणि त्यांनी केलेला विनाश हा आलेला आहे महाभारतात. एका मुलाने प्रश्न विचारला, सर बॅक्टेरियल वॉरफेअर, जंतूंचं युद्ध, ज्या जंतूंचा बॉम्ब तयार करतोय सद्दाम हुसेन, म्हणून अमेरिका घुसली, त्यांना मिळाला नाही पुरावा काही, पण मारायचं होतं त्यांना सद्दाम हुसेनला, कारण त्यांना तेल पाहिजे. अमेरिका ही तेलाची भुकेली आहे, आणि त्यामुळे सगळीकडे तेल पाहिजे म्हटल्यानंतर त्याने मारला त्याला, सद्दाम हुसेनला. कुठेही त्यांना पुरावा मिळाला नाही की तो बॉम्ब बनवत होता. पण बॉम्ब बनवलेत चीनने, बॉम्ब बनवलेत ह्यानी, आणि भारताने बॉम्ब बॅक्टेरियल बनवलाच नसेल असं मला म्हणता येणार नाही. आपण काय काय केलं आहे तयार, हे आता जर युद्ध सुरू झालं तर आपल्याला ते वापरावं लागेल. अर्जुन आणि बभ्रुवाहन, बभ्रुवाहन अर्जुनाचा मुलगा आहे हे आपल्याला माहीत नसतं. अर्जुनाला एकच पत्नी आहे नाही, द्रौपदी त्याची सगळ्यांबरोबर त्यांनी जिंकली, पण त्या बाकीच्यांनी घेतली, आणि म्हणूनच ते एक राहिल्या. जर द्रौपदी एका पांडवाची झाली असती ना तर त्यांच्यातली द्वेष, मत्सर, स्पर्धा, इतकी द्रौपदी तेजस्वी होती. आणि म्हणून ती घटना घडली की आई भिक्षा आणलेली आहे आणि कुंती आत काम करते आणि म्हणते आणलेली भिक्षा वाटून घ्या. त्यावेळेला युधिष्ठिर म्हणतो, आई काय सांगतेस तू, आजची भिक्षा निराळी आहे. त्यावेळेला ती म्हणाली, मी देवाचं ध्यान करत असताना बाहेर पडलेलं वाक्य आहे, काय करायचं ते आता तुम्ही ठरवा. हे करत असताना नारायण नारायण, नारद आले, ज्यांचा लग्नाशी संबंध नाही आहे, ते चिरंजीव आहेत, पण नारदांना सर्व ज्ञान आहे हो. मग त्यांनी ती वाटणी केली 73 दिवसांची, आणि 73 गुणिले 5 इज 365 म्हणजे 1 इयर. काय हे गणित आमचं सुद्धा आहे माहीत, कारण आम्हाला अंकगणित होतं हो. अंकगणित आता अंकगणित गेलंच आहे. 4 दुने मुलं मोबाईलवर करतात, त्यांना नाही पाडे नाहीत पाठ. लक्षात घ्या, तर 73 दिवस असेल
आणि बाकी इतका विचार केलेला आहे, आणि ज्याला कोड ऑफ एथिक्स म्हणतात, 73 दिवस जर ती आहे, लक्षात ठेवा, तर त्या दिवसात इतर 4 भावांनी कसं वागायचं, ती सहदेवाची सुद्धा असेल, ती नकुलाची सुद्धा असेल, इतर भावांनी कसं वागायचं ही आचारसंहिता नारदांनी तयार करून दिलेली आहे आणि डिटेल दिलेली आहे की हे करत असताना हे करायचं नाही, हे करत असताना करायचं नाही, त्यांच्या एकांतात भंग करायचा नाही. आणि मग तो अर्जुन, एक प्रसंग तुम्हाला सांगतो, म्हणून अर्जुनाला 2 आणखीन पत्नी कराव्या लागल्या ना. एक झाली, दुसरी सुभद्रा झाली. सुभद्रा कृष्णाने दिली. कृष्णाने का दिली? कारण बलरामाला आवडता शिष्य भीम नाही आहे, तर तो आहे दुर्योधन. बलरामाला दुर्योधनाला द्यायची होती सुभद्रा. कृष्णाला पुढे काय होणार आहे माहीत होतं. सुभद्रा जर दिली असती तर दुर्योधनाला मारणं म्हणजे सुभद्रेला विधवा करण्यासारखं आहे ना, बहिणीला विधवा. हाच प्रसंग बरोबर कृष्णाने कसा उलटवलाय ते आपण बघणार आहोत. फार मनोरंजक आहे हा सगळा भाग. म्हणून सुभद्रा ही अर्जुनाची दुसरी पत्नी, ती मात्र त्याच्या एकट्याची पत्नी. नंतर अर्जुनाकडून एक आपण म्हणतो ना प्रमाद, एक अपराध घडतो. एक भिक्षुक आलेला आहे. भिक्षुकाला किती महत्त्व आहे लक्षात ठेवा. भिक्षुक, मुद्दामून मी भिक्षुक शब्द वापरतो. ब्राह्मण म्हणला की तुमची मनं दुसरीकडे जाणार आहेत. ब्राह्मण जातच करून टाकली आपण. नाही आहे महाभारत काळात 2 प्रसंग आहेत, एक अजगराचे प्रश्नोत्तर आणि यक्षाचे प्रश्नोत्तर. एकच प्रश्न विचारलेला आहे, दोन्हीकडे युधिष्ठिर आहे. अजगराने प्रश्न विचारला, जो शापित नहुष आहे. आज आपण वंशावळी बघणार, त्यात नहुष एक राजा आहे, ययातीचा पिता. तर गंमत बघा, त्यावेळेला त्यानं हाच प्रश्न विचारला आहे, तो आपण त्यावेळेला बघूया की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची काय कर्तव्य आहे आणि ब्राह्मण कसा ओळखायचा. जातीवरून म्हणजे जन्म आलेल्या कुलावरून, त्याच्या ज्ञानावरून, त्याच्याकडे असलेल्या पैशावरून, त्याला समाजात असलेल्या प्रतिष्ठेवरून, का त्याच्या आचारावरून. दोन्हीकडे सांगितलं आहे आचारावरून. आचारक प्रभो धर्मा. आचारावरून ब्राह्मण ओळखा, आचारावरून तुम्ही क्षत्रिय ओळखा. प्रत्येकाला हेच उत्तर आहे. पण इथे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. कुणी दिलेत? यमानी दिलेले आहेत. यमधर्म की ज्याच्याकडून कधी चूक होत नाही. ती चूक झाली तीही कथा महाभारतात आहे, नंतर बघूया. पण त्यांनी यमधर्माने सांगितलं, 4 विचारलं की जन्मला कुटुंबात ब्राह्मणाच्या म्हणून तो ब्राह्मण आहे का? ज्ञान त्याच्याकडे खूप आहे म्हणून तो ब्राह्मण आहे का? समाजात वरची प्रतिष्ठा प्राप्त आहे म्हणून तो ब्राह्मण आहे का? लक्षात ठेवा, का आचारावरून तो ब्राह्मण आहे. त्यांनी दोन्हीकडे आचारावरून ब्राह्मण सांगितलेलं आहे. आज आपल्याला बघतो ना आपण जाती वगैरे, त्या जन्मापासून जाती आणि वर्ण याच्यातला फरक आहे. विषय वाढेल म्हणून सांगत नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे वर्ण आहेत. आणि चातुर्वर्ण मया सृष्टम गुण कर्म, त्याचा जन्म कुठे आला? गुण आणि कर्म विभाग. अशा गुण आणि कर्म. आणि मग पुढच्या अध्यायात नंतरच्या ब्राह्मणाची ही कर्म आहेत, हे गुण आहेत. क्षत्रियाची ही कर्म आहेत, हे गुण आहेत. आणि ती कर्म आणि गुण जो करतो तो त्या वर्णाचा. आता बघा ना, विश्वामित्र क्षत्रिय राजा, पण विश्वामित्रांनी एवढी तपश्चर्या केली की एकमेव ब्रह्मर्षी होते. कोण? वसिष्ठ. त्या वसिष्ठाने म्हटलं माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. महर्षी झाले ना. पहिल्यांदा तो राजर्षी झाला, पण महर्षी नाही झाला. वसिष्ठांनी त्याला सांगितलं तू महर्षी आहेस म्हणून. ब्रह्मर्षी आहेस. ब्रह्मर्षी म्हणजे ब्राह्मणातला श्रेष्ठ ऋषी, ब्रह्मज्ञान असलेला श्रेष्ठ ऋषी. आणि तो कुठल्या जातीत जन्मलेला आहे? अशी किती उदाहरणं आहे. तो शूद्रांच्या जन्मलेल्यांनी तेवढी प्रगती केलेली आहे आणि ब्राह्मणाच्या जन्मलेल्यांनी एवढी अधोगती केलेली आहे. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो दोन्हीकडून ब्राह्मण आहे. हे कोण? अश्वत्थामा जातीनं. द्रोणाचार्य ब्राह्मण, कृपाचार्य ब्राह्मण. कृपाचार्यांची बहीण कृपी ही याची आई अश्वत्थाम्याची आणि वडील द्रोणाचार्य. आणि अश्वत्थाम्याने जी उत्तर आहे अभिमन्यूची पत्नी, तिच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं. ब्रह्मास्त्र अल्टिमेट आहे की हो. ब्रह्मास्त्र शत्रूवर सांगून सोडायचं असतं. पहिल्यांदा त्यांनी पांडवावर न सांगता सोडलं. मग अर्जुनाने प्रतिब्रह्मास्त्र सोडलं. हा घाबरला, कारण सगळे टक्कर व्हायला लागली आणि ऋषींचे आश्रम सोडून सगळं जळायला लागलं. आता कथा बरे आहे, पण आपण विचार नको का करायला थांबून ऋषींचे आश्रम का नाही जळले? ते फायरप्रूफ होते का? हो. त्या वॉटरप्रूफ होते का? हो. जला झालं तरी ऋषींचा आश्रम, मार्कंडेय ऋषींचा आश्रम, मार्कंडेय ऋषी, सगळीकडे जलप्रलय वर्णन येतात. त्यांना नंतर सांगितलं ही माया तुला बघायची होती ना, तर ती माया मी तुला दाखवली, असं भागवताच्या शेवटच्या प्रसंगात सांगतात. पण ऋषींच्या आश्रमात अशी प्रेमाची शक्ती आहे
ऋषींच्या आश्रमात ज्ञान आहे का? नक्कीच आहे. ध्यान आहे का? आहे. तपश्चर्या आहे का? आहे. त्याग आहे का? आहे. सेवा आहे का? आहे. पण सगळ्यात वरती प्रेम आहे. म्हणून ऋषी जर सांगायला बसले तर इकडे वाघ येऊन बसतो आणि इकडे शेळी किंवा हरण येऊन बसतो. त्यांना भीती नाही वाटत. ऋषींच्या आश्रमाच्या बाहेर गेल्यानंतर वाघ मला खाणार आहे, पण इकडे मला सेफ कॉन्डक्ट, मला अभय आहे. अभय. आणि अभय ऋषींनी दिलेलं नाही. सर्कशीत जसं देतात तो रिंग मास्टर चाबूक धरून असतो आणि त्या चाबकाकडे वाघ आणि ती शेळी एकाच प्लेटमध्ये जेवतात. आपण आता ते प्रयोग बंद झालेत म्हणून, कारण ज्यावेळेला वाघ आणि शेळी, वाघाने पंजा उचलला की तो रिंग मास्टर त्याला चाबूक मारत होता आणि त्यावेळेला माइल्ड शॉक त्याला बसत होता. शॉक बसला की वाघ पंजा मागे घ्यायचा. परत शेळी दिसलेली आहे आणि शेळीबरोबर एकाच प्लेटमध्ये खायचं, हे परत पंजा उचलला. परत शेळी घाबरायला गेली की तिला असं करत शॉक दे. त्यांना शिकवलेलं आहे. ट्रेनिंग आहे हे. जनावरांचं ट्रेनिंग असतं, माणसाचं शिक्षण असतं. ट्रेनिंग अँड एज्युकेशन याच्यातला फरक लक्षात घ्या. मॅन कॅन बी एज्युकेटेड, ॲनिमल्स कॅन ओनली बी ट्रेन्ड. हे ट्रेनिंग आहे. आता ज्यावेळेला तो सर्कशीत असतो त्यावेळेला त्याच्याकडे शॉक असलेला चाबूक असलाच पाहिजे असं नाही. चाबूक दिसला की वाघ मुकाट्यानं खातो आणि ती ती शेळी वाघाला न घाबरता खाते, कारण चाबकाची भीती आहे त्यांना. हे लक्षात घ्या तुम्ही. पण ऋषींच्या कशात प्रेम आहे हो. ऋषी कुठे त्या वाघाला सांगायला गेले शेळीला हात लावायचा नाही, हरणाकडे बघायचं नाही, काही नाही. ससा आहे, हरण आहे, वाघ आहे, सिंह आहे, तर सगळी जंगली श्वापदं जनावर तिथे आहेत आणि त्यांना ते ज्यांना खातात तिकडे अही नकुल म्हणतात. अही म्हणजे साप आणि नकुल म्हणजे मुंगूस. साप आणि मुंगसाचं काय आपण कितीतरी भांडणं यूट्यूबवर वगैरे बघतो की नाही, किंवा निरनिराळ्या चॅनलवर ॲनिमल प्लॅनेट वगैरे. दिसला मुंगूस आणि साप, काय वैर आहे कोणास तो. कुठली कथा माझ्या तरी अजून वाचनात झालेली नाही की मुंगूस आणि साप त्यांची तिथे जी भांडण सुरू झालं ते अजून चालू आहे असं नाही मला ऐकून. पण त्या साप वैरच आहे. आपण म्हणतो वेळा भोपळ्याचे संबंध. वेळा आणि भोपळा एकत्र आणला तर त्या वेळाचा उपयोग भोपळा कापण्यासारखीच आहे ना, दुसऱ्या कशासाठी उपयोग करणार आहात तुम्ही. म्हणजे वेळा आणि भोपळा यांनी मैत्री करायचं ठरवलं आणि एकमेकाला मिठी जरी मारली तरी वेळामुळे भोपळा कापलाच जाणार आहे. पण हा व्यवहारातला अनुभव आहे. मुंगूस आणि साप काय, अही नकुल. पण इकडे आल्यानंतर ऋषींच्या आश्रमात म्हणून इकडे दोन अस्त्र टक्कर व्हायला लागल्यानंतर जळायला लागलं. व्यासांच्याकडे आश्रयाला आलेला आहे हा अश्वत्थामा. त्यांनी आदल्या दिवशी काय केलं आहे, सौप्तिक पर्व. सौप्तिक म्हणजे झोपलेले आहेत. द्रौपदीची 5 मुलं झोपलेली आहेत. हे वीर काही जे युद्धात मारले गेले नाही तसे पांडवांच्याकडचे वीर झोपलेले आहेत. रात्री गेलेला आहे अंधारात कोण, अश्वत्थामा, आणि त्यांनी सगळ्यांची मुंडकी कापून काढलेली आहे. क्रौर्य आहे ना हे अश्वत्थामा. हे बाकीचे क्षत्रिय आहेत सगळे, तो ब्राह्मण आहे. दोन्ही बाजूनी ब्राह्मण आहे, ज्ञानी आहे आणि जन्मता इथे मणी आहे की त्याच्या. आणि मणी असल्यामुळे तो चिरंजीव आहे एका अर्थाने. त्याचा अक्षरशः पराभव करणं कठीण आहे. अशा वेळेला ह्यांनी सगळ्यांनी मारल्याबरोबर द्रौपदीकडे आणतात. तो भाग निराळतो आपण नंतर बघणार आहोत. पण अश्वत्थाम्याने सांगितलं व्यासाने आपापली परत घ्या. अर्जुन एवढा साधा आहे. अर्जुनाच्या साधेपणाचे एवढे प्रसंग आपण पाहणार आहोत की त्यांनी लगेच मागे कृष्ण म्हटला वेडा आहेस. आधी त्यांनी सोडलेलं आहे, त्याला आधी त्याचं ब्रह्मास्त्र मागे घेऊ दे. त्यांनी 5 पांडवांची नावं घेऊन ते सोडलेलं आहे. ओळीनं सहदेव, नकुल, अर्जुन, भीम आणि युधिष्ठिर मारल्याशिवाय ते ब्रह्मास्त्र थांबणार नाही आहे. तू प्रतिब्रह्मास्त्र सोडलेस म्हणून ते थांबलंय. आधी त्याला परत घ्यायला सांग. त्यावेळेला अश्वत्थामा म्हणतो काय, मला अस्त्र ब्रह्मास्त्र परत घेता येत नाही. त्यावेळेला व्यास म्हणतात, मूर्खा, जे अस्त्र मला परत घेता येत नाही त्याचा प्रयोग कशाला केलास. अर्जुनाला परत घेता येते ना, लक्षात ठेवा. आणि दोघांचेही गुरु द्रोणाचार्यच आहेत की द्रोणाचार्यांनी आपल्या मुलावर खूप प्रेम केलं. मुलांच्या वाचून ते पक्षपाती म्हणजे पार्शालिटी. उदाहरणं सांगेन तुम्हाला. द्रोणाचार्य फार काय दूध के धुले म्हणतात ना, असा काही नाही आहे काही. द्रोणाचार्य फार शेवटी अर्थस्य पुरुषोदासा, बाकी काही नाही, तत्व वगैरे असलेलं नाही आहे. कृपाचार्य अमर आहेत ना, अश्वत्थामो बलिर्व्यासो कृप, चिरंजीवित आहेत, म्हणजे मेले नाहीत. पण आत्ता ज्यावेळेला अश्वत्थामा मारायला आज शिबिरात शिरला ना, त्यावेळेला चुडीत पेटवून कोण येतंय का बघायला कृपाचार्य उभे आहेत. म्हणजे द्रौपदीची 5ही पोरं झोपेत मारायला कृपाचार्य निमित्त आहेत.
सगळ्याच्या खूप कथा आहेत. आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं ते त्या कथेच्या वेळेला आणखीन सांगण्यासारखं खूप आहे. तर त्या गर्भात तो म्हणतो की मला वळवता येतं, रिडायरेक्ट करता येतं, आय कॅन चेंज द डिरेक्शन ऑफ ब्रह्मास्त्र. म्हणून तुम्हाला मी सांगितलं होतं, रामायणात आपण तो प्रसंग बघितला होता. काय बघितला होता की राम परशुरामाला सांगतो, आपण परशुरामाच्या भूमीत आहोत, आपल्याला परशुरामाचा खूप अभिमान आहे, कारण परशुरामात दोन्ही आहेत लक्षात ठेवा. परशुरामात क्षात्रतेज आहे आणि परशुरामात ब्राह्मतेज आहे. वडिलांच्याकडून आलेलं ब्राह्मतेज आहे, आईकडून आलेलं क्षात्रतेज आहे. आणि म्हणून शापादपी शरादपी, तुझा जर बाण काम करत नसेल तर शाप देऊन मी काम करतो. ऋषींचा शाप हा कुठल्याही वीराच्या बाणापेक्षा प्रभावी आहे, कारण शाप हा मंत्र आहे. हो, मंत्रावर आधारित तुम्ही अस्त्र तयार केलं ना. बघा ना, आता बॉम्ब तयार करायला कुठेतरी इक्वेशन लागलं ना, मग त्या इक्वेशन सिद्धांत आणि त्याप्रमाणे करून तुम्ही बॉम्ब तयार केलेला आहे. म्हणून तो इक्वेशन तयार करणारा आईन्स्टाईन आणि बॉम्ब तयार करणारा ओपनहायमर, याच्यात आईन्स्टाईन श्रेष्ठ आहे. त्यांनी तो जर फॉर्म्युला दिला नसता तर ओपनहायमर कसा बॉम्ब करणार होता. ही अस्त्र वगैरे मंत्र त्याचा तयार केला तो ऋषींनी तयार केलेला आहे, वापरला योद्ध्याने वापरला. आता त्यावेळेला राम काय म्हणतो लक्षात ठेवा, हा प्रसंग अगदी लक्षात ठेवा. आणि इथे कसा वागलेला आहे अश्वत्थामा, बघा कसा वागला. रामाला त्यांनी सांगितलं, तू शिवधनुष्य मोडलंस हे मला पटत नाही, कारण तुझं वय 16 वर्ष. रामाचं 16 वर्ष वय आहे, लग्न झालं त्यावेळेला. 16 वर्ष जर वय आहे, तुला उचलणारच नाही शिवधनुष्य. अरे 20-20 जण लागतात ते उचलायला. तो म्हणतो मी उचललं बुवा. आणि त्याला प्रत्यंचा लावायची होती दोरी. ती दोरी लावत असताना ते माझ्याकडून मोडलं गेलं, मी ते मोडलं नाही ऋषीवर. राम नमस्कार करून सांगतोय. आणि हे उद्धटपणे आलेले त्यावेळेला हा म्हणतो लक्ष्मण की तुम्ही काय धनुष्य करता, अशा धनुकल्या लहानपणी आम्ही खूप मोडल्यात. हां, चिडलेला आहे तो. का चिडलाय, हे यांनी हे असं यायचं का तुम्ही विष्णूचे अवतार. आणि आता तुमचा जो आवेश आहे ना, त्यांना तो आवेश आवश्यक होता उन्मत्त क्षत्रियांना मारण्यासाठी. तो सगळं कथानक सांगत नाही. त्यावेळेला राम म्हणाला मी क्षत्रिय आहे, तुम्ही मला हे वैष्णव धनुष्य दिलं. 2 धनुष्य होती यांच्याकडे, असे 2 धनुष्य घेऊन जायचे. पण ज्या वेळेला उन्मत्त क्षत्रियांचा मला खात्मा करायचा आहे, नष्ट करायचे, त्याच्यासाठी परशु पाहिजे. म्हणून परशुराम म्हणायला लागले. नाव रामच आहे की हो, रामाच्या आधी राम आहे, रामाच्या नंतर राम आहे बलराम, 3 राम आहेत. आपण त्याला श्रीराम म्हणतो. आपला जो देव आहे दशरथ कौशल्या तो श्रीराम, पण हा परशुराम आहे ना. म्हणून एक धनुष्य ठेवायचं कुठे, तर जनक हा त्यांचा मित्र आहे. त्या जनकाकडे त्यांनी आपलं वैष्णव धनुष्य, कारण मी विष्णूचा अवतार आहे, वैष्णव धनुष्य स्वतःकडे ठेवलं, शिवधनुष्य जनकाकडे ठेवलं. आणि सांगितलं की याची काळजी घेतो, हे कुणाला उचलणार नाही आहे, ते मलाच फक्त उचलणार आहे वगैरे. मजा बघा. ज्या वेळेला रामाला सांगितले वैष्णव धनुष्य उचलून दाखव, रामाने सहज उचललं. याला तो दोरी लावून रामाने सहज लावली प्रत्यंचा. आता राम काय म्हणतो लक्षात ठेवा, मी क्षत्रिय आहे, ज्यावेळेला मी प्रत्यंचा लावतो त्यावेळेला किमान 1 बाण तरी मी सोडतो. कारण नाही तर कशाला लावायचे. आपण आपल्या ह्याच्यात किंवा ही मूर्ती असतात ना, त्याच्यात धनुष्य असं लावून ठेवलेलं असतं. दोरी लावून ठेवलं तर त्याची इलॅस्टिसिटी जाईल की हो, आणि कमी पडेल बाण. म्हणून धनुष्याला ती दोरी कायम गुंडाळलेली असते क्षत्रियाच्या. आणि ज्यावेळेला लढायचे त्यावेळेला तो वाकवून ती प्रत्यंचा जोडतो आणि मग त्या धनुष्याने बाण मारतो. एक तरी बाण मी मारणार आहे, कुठे मारू. रामाने 2 ऑप्शन्स दिलेत परशुरामांना. एक ऑप्शन दिलाय, तुम्ही तपश्चर्येने जे 7 लोक जिंकलेले आहेत, भूर भुव स्वाहा महाजनहा तपहा सत्या, हे सत्य, हे 7 लोक तुम्ही जिंकलेले आहेत, ते बाणाने काढून घेऊ का. तुम्ही 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केले, म्हणजे उद्धट क्षत्रियांना मारलेले आहेत, उन्मत्त क्षत्रियांना मारले. लोक विचारतात प्रश्न, 21 वेळा कशी निक्षत्रिय केली. एकदा केल्यानंतर काम व्हायला होतं. अरे ते देवाचे अवतार आहेत, त्यांनी काय क्षत्रियांच्या स्त्रियांना मारलं, त्यांनी क्षत्रियांच्या गर्भवती स्त्रियांना मारलं, त्यांनी क्षत्रियांच्या मुलांना मारलं का म्हातार कुणाला मारलं. त्यांनी सगळ्या क्षत्रियांनाही मारलेलं नाही. क्षत्रियांचा त्यांना राग का होता, कारण सप्तर्षीतले जमदग्नी हे परशुरामाचे पिताश्री आणि ते ध्यानस्थ बसलेले आहेत. आणि सहस्रबाहू अर्जुन, सहस्रबाहू कार्तवीर्य अर्जुन हे त्याचं नाव आहे, तो भुकेलेला आहे. आणि तो त्यानं म्हणतोय की मला काहीतरी खायला द्या, माझ्याबरोबर सैन्य आहेत त्याला.
आश्रमात काही नाही. त्यांचा मुलगा हा परशुराम सुद्धा लाकडं आणायला गेलेला आहे. लाकडं आणल्यानंतर यज्ञासाठी समिधा, यज्ञ पेटवायचा आणि मग पाकसिद्धी. काही नाही आहे. पाणी आणायला दुसरे ऋषिकुमार गेलेले आहेत आश्रमातले. काय देणार, डोळे उघडत नाही. महाराजाचा अपमान आहे. माझ्या राज्याच्या सीमेत हा आश्रम आहे म्हणून त्यांनी डोकं उडवलं. परीक्षिताचा असाच प्रसंग आहे. त्यांनी तिथे मेलेला साप होता तो बाणाच्या याच्यावरून काढून त्या ऋषींच्या, ते शमिक नावाचे ऋषी आहेत, त्यांच्या गळ्यात घातला आणि शृंगीने शाप दिला की ज्याने हा साप घातलाय तो शापात सर्पदोषांनी 7व्या दिवशी मरेल. आजपासून 7व्या दिवशी तो परीक्षित. आणि म्हणून जन्मेजय कशा एकमेकात कथा जोडलेल्या आहेत बघा. म्हणून केळीचं आहे ना, पानातून 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 पान असं येतं. तशा महाभारतातल्या कथेतून कथा, कथेतून कथा संपतच नाही. कुठून सुरुवात करणार आणि कुठे थांबवणार. तर रामाने सांगितलं, इतक्या क्षत्रियांना तुम्ही पराभव केलेला आहे, त्यांची राज्य तुम्ही जिंकून घेतलेले आहेत. तो जो प्रदेश आहे लोक, तो मी या बाणानं जिंकून घेऊ का. ते म्हणाले हो घे. मी जिंकलेले सगळे प्रदेश तू बाणानं माझ्याकडून काढून घे. मग रामाने बाण टाकला. कुठे टाकला हो. त्यांनी पहिल्यांदा प्रार्थना केली की हे देवा, यांचा सगळा जो द्वेष आहे आता त्यांना क्षत्रियांचा नाश करण्याची गरज नाही आहे, कारण उन्मत्त क्षत्रियांचा नाश मीच करणार आहे. आता परशुरामांची गरज नाही आहे. आणि म्हणून परशुराम रामाला आलिंगन दिलं की आता माझी शक्ती तुझ्यात देतो आणि मी महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करायला निघतो. चिरंजीव अवतार आहे. अजूनही परशुरामाने येऊन लोकांना अनुग्रह दिल्याची उदाहरणं आहेत. सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे अक्कलकोटचे शेवटचे उत्तराधिकारी गजानन महाराज. अक्कलकोट सांगावं लागतं, लोकांना शेगाव वाटतं. आणि गजानन महाराज 1990-95 आम्ही बघितलेलं आहे. त्यांना अग्निहोत्र ज्यांनी रिव्हाइव्ह केलं ते गजानन महाराज. खूप मोठं कार्य आहे. तर हे जे गजानन महाराज आहेत त्यांना स्वप्नात परशुराम म्हणाले मी तुला अनुग्रह देणार आहे. आणि अनुग्रहाचा मंत्र दिला, 32 अक्षरांचा मंत्र. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा मोठा मंत्र आहे 32 अक्षरांचा. तो यानं उपासनेसाठी दिला आणि म्हणाले बस माझ्या खांद्यावर, तुला ऋषींची भूमी दाखवून आणतो. हा सगळा स्वप्न दृष्टांत आहे. स्वप्नात त्यांनी गुरु परशुरामाने मंत्र दिलाय, त्याची उपासना सुरू केली. आता इथे आपल्याला म्हणतो अहंकारापेक्षा अज्ञान भ्रम अहंकार. अहंकाराला मी अज्ञान. अरे जिथे दत्ताचं स्थान आहे, दत्ताचे आपण अवतारी पुरुष अलीकडचे अक्कलकोटचे महाराज म्हणतो, त्या गादीवर बसलेले आहेत निर्णय बाळाभाऊ वगैरे सगळे. आणि आता बसलेल्या शेवटी गजानन महाराज, ते दत्ताच आहे. दत्तात ब्रह्मा विष्णू महेश आहेत ना. दत्तापासून सुरू होतो. तुम्ही म्हणाल मी किती ठिकाणाहून सुरू करू, मला कळतच नाही आहे. इतकी निर्णय टोक आहे जिथून महाभारताची कथा सुरू करता येते. आपण करूया दत्तापासून. पण हे लक्षात घ्या की ज्या वेळेला हा सगळा प्रकार घडत होता, परशुराम म्हणाले की माझा ते जिंकलेले प्रदेश तू घे ताब्यात. आता मग ते सगळे घेतले. जिथे हा बाण पडेल तिथे कधीही गवत उगवणार नाही, तिथे वाळवंट तयार होईल. पण त्या लोकांनी काय पाप केलंय. लोकांसाठी राम प्रार्थना करतो, यांना पाणी मिळणार नाही पण पाण्यासारखा पैसा मिळेल. ते पैसा ते स्वतःवर खर्च करणार नाहीत पण दुसऱ्यासाठी खर्च करेल. आपण कंजूस मारवाडी म्हणतो, म्हणजे चमडी दुंगा लेकिन दमडी नाही, आपण कंजूस म्हणतो. मारवाड्यांनी साठवलेल्या पैशाने आज मोठे मोठे हॉस्पिटल्स, हे बिर्ला मंदिर आपण जातो ना एअरपोर्ट वगैरे बघायला, बघितलं असेल तर हे सगळी मारवाड्यांचा पैसा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की मारवाड्यांनी गीता प्रेस नावाची प्रेस चालवलेली आहे. आणि इतकं सुंदर महाभारत, संपूर्ण 1 लाख श्लोकांचं महाभारत संस्कृतमधून आणि त्याचा हिंदी अर्थ हे दुसरा कुठलाही छापणार नाही सध्या. अहो केवढं आहे, माझ्याकडे एक संपूर्ण लॉफ्ट त्यांनी भरलेला आहे. केवढे ते संस्कृत श्लोक हिंदी भाषांतर, संस्कृत श्लोक हिंदी भाषांतर. खंड आहेत मोठे मोठे, उचलत नाही ते, आता ठेवावं लागतं खाली. हे मोठे खंड काम त्यांनी केलेलं आहे मारवाड्यांच्या पैशाने. अगदी स्वस्त विका. अहो ते 500-600 रुपयाला मला मिळालेले आहेत. आज रद्दीत विकले तरी 1000 रुपये येतील, लक्षात ठेवा. पण मुद्दा काय आहे की ही कामं त्यांनी केली. रामाने सांगितलं मी बाण अशा ठिकाणी मारेन, त्याच्यासाठी रामाने प्रार्थना केली. इथे हा अश्वत्थामा, राम क्षत्रिय आहे,
अश्वत्थामा द्रोणाचार्य कृपाचार्य, त्यांनी बाण उत्तरा म्हणून जी आहे अभिमन्यूची बायको, अभिमन्यू मारला गेला पण हिच्या गर्भात अंकुर आहे. 5ही मुलं मारल्यानंतर हा 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 हसायला लागलाय तो. पांडव म्हातारे झालेले आहेत. अर्जुनाचं वय 85 होतं, कृष्णाचं वय 89 होतं युद्ध सुरू झालं त्यावेळेला, आणि युधिष्ठिर त्याच्यापेक्षा मोठा होता. भीष्माचार्य 100 क्रॉस केलेले होते. म्हणजे आज न उद्या पांडव मरतील, पण पांडवांची मुलं म्हणजे पुढची पिढी मी मारलेली आहे, पण पांडवांचा वंश जगू नये असं मला वाटतं. म्हणून उत्तरेच्या गर्भात जो वाढतोय अंकुर पांडवांच्या वंश वेलीचा, त्याच्यावर ब्रह्मास्त्र सोडलं. केवढं क्रूर. म्हणजे तुम्ही फक्त कल्पना करून बघा, ब्रह्मास्त्र अगदी पराक्रमी माणसावर सोडायचं असतं सांगून. इथे हा गर्भ अजून पूर्णपणे विकसितही झालेला नाही आहे. सगळा गर्भास्त्राचा दाह त्या ब्रह्मास्त्राचा होतो. त्या गर्भ हा परीक्षित, ते सगळं पुढच्या कथेत येणार आहे. पण एक लक्षात घ्या, इथे ह्यानी विचार केलेला नाही आहे अश्वत्थाम्याने. म्हणून सगळ्यात सुसंस्कृत पात्र कुठलं महाभारतातलं, मला 4-5 उत्तरं सांगावी लागतील. भीष्म सुसंस्कृत आहेत, युधिष्ठिर सुसंस्कृत आहे, कृष्ण सुसंस्कृत आहे, व्यास सुसंस्कृत आहेत. हे सुसंस्कृत माणसं आहेत, पण मला सांगता येणार नाही. पण सगळ्यात असंस्कृत कोण आहे तर अश्वत्थामा, आणि तो शाश्वत आहे. म्हणजे आपल्याला मॉडेल आहे की एवढं ज्ञान आहे, एवढा पराक्रम आहे, मणी घेऊन तुम्ही जन्मलेला, आणि एका न जन्मलेल्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडता. केवढं हे क्रौर्य. आता हे क्रौर्य घडतंय. आता तुम्ही वाचाल, तुम्ही बघाल न्यूजमध्ये. आता ते दाखवत नाही टी व्हीवर वगैरे, पण असे काही चॅनल्स आहेत ना की ज्यांचे तिथे आपल्या जवळजवळ सगळ्या चॅनल्सचे लोक तिकडे पोचलेले आहेत आणि तिथून रिपोर्टिंग करत आहेत. त्याच्यात स्त्रियासुद्धा आहेत. हा बदल आहे आपल्याच्यातला. म्हणजे वॉर फ्रंटवर एक मेला परवा, लक्षात ठेवा. मरणार ना, कारण कुठून बॉम्ब कुठे येईल माहीत नाही, पण मी जवळच जवळ जाऊन शूटिंग करतोय. यावेळेला मुद्दा म्हणून बघा, हा बदल झालेला आहे. स्त्रियासुद्धा डेअरिंग झालेल्या आहेत. तिथे जाऊन म्हणतात आत्ता मी कुठे आहे, इथून जवळ हमास आहे माझ्या, पण मला इस्रायलच्या सोल्जर्सचं एक बळ प्राप्त झालेलं आहे. म्हणून मी इतक्या जवळ येऊन हे शूटिंग करून तुम्हाला दाखवते. दिस इज लाईव्ह. विचार करा, हा बदल आहे. याच्यापेक्षा भयंकर युद्ध महाभारताचं आहे का? नाही. स्केलवर एवढं मोठं नाही आहे. महाभारताचं युद्ध शेवटी कुरुक्षेत्रावर झालं. होतं कुणामध्ये तर कौरव आणि पांडव या चुलत भावंडात. वर्ल्ड वॉर म्हणजे काय आहे हो? राष्ट्रच्या राष्ट्र इन्व्हॉल्व झालेली आहेत. जवळजवळ महत्त्वाची सगळी राष्ट्र सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये इन्व्हॉल्व झालेली होती, गुंतलेली होती. आता जर युद्ध सुरू झालं तर सगळं जगच काही राहणार नाही. म्हणून पण तसं होणारही नाही आहे, हेही लक्षात ठेवा. होतंय ते चांगल्यासाठी होतं आहे का तर आपल्या देशाच्या दृष्टीने चांगल्यासाठी होतं आहे. कारण कुठलाही टेररिस्ट उद्या आपल्याला टेररिस्ट ठरू शकतो. मारले जात आहेत तर बरं आहे की. सगळ्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे. चांगल्या विचारवंतांनी सांगितलेलं आहे की हिंसेचा आम्ही विरोध करतो, धर्म नसतो. पण ज्या पद्धतीनं हे घुसले, आणि यॉम किप्पूर म्हणून त्यांचा सण आहे हो, सणात त्या बायका वगैरे सगळ्या नाचत होत्या, आनंदात नाचत होत्या. त्यांना पकडलं, त्यांना मारलं, त्यांच्यावर अत्याचार केला, त्यांचे कपडे काढले, त्यांच्या मिरवणुका काढल्या, प्रोसेशन्स, आणि घरात जाऊन ज्या गर्भवती होत्या त्यांचे गर्भाशय फाडून ते गर्भाचे हे केलं, फुटबॉलसारखे खेळले. हे बघा तुम्ही, वर्णनं तरी वाचा. हे वर्णन महाभारतात या प्रसंगात येतं. पण कृष्ण आहे ना तिथे. एक तुम्हाला सहज सांगतो, बार्बरिक नावाचा एक आहे. आता हा बार्बरिक कोण होता गुगलवर पहा तुम्ही, फार सुंदर आहे. त्याला शेवटी शिक्षा करण्यासाठी त्याचा हेड तो म्हणतो की नाही मला कृष्णा, मी तुझा भक्त आहे रे, काही हरकत नाही. काही ठिकाणी याचा मुलगा त्याचा मुलगा सांगतात. त्याला टेकडीवर बसून म्हणाला मला महाभारताचं युद्ध पाहायचं आहे. आता शेवटी युद्ध जिंकल्यानंतर कृष्ण वगैरे म्हणतात हे युद्ध कुणामुळे जिंकलं गेलं. अनेक जण म्हणतात अर्जुनामुळे, कोण म्हणतात कृष्णामुळे. तर कृष्ण म्हणतो कशाला, ज्यांनी थर्ड पार्टी म्हणून युद्ध बघितलेलं आहे तो बार्बरिक तिथे आहे. हेडला फक्त हेड आहे, त्याचं शरीर नाही आहे, त्याला वर मिळाला आहे तो. आणि तो बार्बरिकचा अर्थ आहे अत्यंत क्रूर. त्याच्यासाठी त्याला ती शिक्षा मिळाली. तो म्हणतो क्रौर्य मी केलं आहे, पण कृष्ण मी भक्त आहे तुझा, मला युद्ध बघायचं आहे. बार्बरिकला विचारतात युद्ध पांडवांनी जिंकलेलं आहे, कुणामुळे हे युद्ध जिंकलं गेलं? त्यावेळेला तो म्हणतो कुणामुळे म्हणजे काय? अर्थातच कृष्णामुळे. पण कृष्ण हे मान्य करणार नाही. मी इथून बघत होतो संपूर्ण कुरुक्षेत्रावर
कृष्णाचं सुदर्शन चक्र अखंड फिरत होतं आणि त्या चक्राच्या छायेखाली युद्ध लढलं गेलेलं आहे. ज्याला मारावं असं कृष्णाला वाटलं ते मेले, ज्यांना वाचवावं असं कृष्णाला वाटलं ते वाचलेत. काय पराक्रम केला म्हणून म्हणता कृष्णाचं सुदर्शन चक्र आणि ते वर्णन आलेलं आहे तिथे, हे लक्षात घ्या. आता आपण पर्व जे 18 आहेत ना, पर्व म्हणजे तुम्हाला सांगितलं सेक्शन, त्या सेक्शनमध्ये काहीशे अध्याय आहेत. सगळ्यात मोठं पर्व कुठलं आपण आता वाचायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. पहिलं आदी पर्व. आधी मी नुसती नावं वाचतो, तुमच्या लक्षात येईल याच्यात व्यासपर्व नाही आहे, पांडवांचं कुठलंही नाव नाही आहे. सगळी पर्व बघा, आदी पर्व, सभा पर्व, आरण्यक पर्व, विराट पर्व, उद्योग पर्व, भीष्म पर्व, द्रोण पर्व, कर्ण पर्व, शल्य पर्व, सौप्तिक पर्व, स्त्री पर्व, शांती पर्व, अनुशासन पर्व, अश्वमेधिक पर्व, आश्रमवासिक पर्व, मौसल पर्व, महाप्रस्थान पर्व आणि स्वर्गारोहण पर्व. ही नावं तुमच्या लक्षात नाही तरी आपण क्रमाक्रमाने यातल्या कथा बघणार आहोत, हे लक्षात ठेवा. पहिलं आदिपर्व. आदी म्हणजे आरंभ, आधीपासून अंतापर्यंत फक्त युधिष्ठिर आहे. आपण बघितलं आदी पर्वात सगळा इतिहास सांगितलेला आहे. इतिहास कुठपासून सुरू करायचा? रामायण हा सूर्यवंशाचा इतिहास आहे, तर हा चंद्रवंशाचा इतिहास आहे. आता चंद्र कुठे जन्मला हो? अत्रि अनुसूया दत्तात्रेयाचा अवतार तो. तीनही देवची झाली बाळे, अनसूयेचे सत्व आगळे, आपण गाणं म्हणतो. ती तिघजण आलेले आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. अनसूया ही अत्यंत तेजस्वी आहे, पतिव्रता आहे. तिच्या पतिव्रतामुळे तिचे जे पतिदेव आहेत अत्री, त्री म्हणजे त्रिगुणा आपण म्हणतो ना, अवस्था त्रयातीता, गुणत्रयातीत, कालत्रयातीत, देहत्रयातीत, या त्रयातीत पलीकडे गेले ते अत्री. त्यांच्या पोटी जन्मणारा दत्ताचा जन्म येतो, ब्रह्मा विष्णू महेशाचा जन्म येतो. आईवडील कसे पाहिजेत? आपल्याला तेजस्वी मुलं पाहिजेत, पण आईवडील नकोत का हो? नक्कीच पाहिजेत. म्हणून विचार करा की ज्या वेळेला अत्रीचं तेज अनसूयेच्या पतिव्रत्यामुळे आहे आणि उद्या अत्री ऋषी म्हणाले मला इंद्राचं सिंहासन पाहिजे, ते इंद्राला खाली करायला पाहिजे. इंद्र घाबरला आहे, इंद्र अत्री ऋषींना घाबरला आहे. आता नहुषाची कथा बघणार आहोत, ययातीचे वडील, त्या नहुषाला घाबरलेला आहे इंद्र. कारण एखादा ऋषी जर तपश्चर्या करायला लागला, एखादा राजा जर यज्ञ करायला लागला, बळीराजा 99 यज्ञ झालेले आहेत, 100वा यज्ञ झाला आणि बळी म्हणला मला स्वर्गात इंद्राचं सिंहासन पाहिजे, तर इंद्राला उतरायला पाहिजे खाली, हा नियम आहे. असे किती इंद्र झालेले आहेत, तो किती इंद्र झालेले आहेत. इंद्राचं सिंहासन हे कायम डळमळीत असतं. तर म्हणून त्यांनी 100वा यज्ञ वामन अवतार तो यज्ञ अर्धवट ठेवला. सगळा तो विषय इथे नाही आहे, पण लक्षात ठेवा अत्री ऋषींनी जर आपलं स्थान मागितलं तर आपल्याला सिंहासन सोडावं लागेल. म्हणून इंद्राने काहीतरी सांगितलं. नारद म्हणाले की आत्ता मी आलो आणि खरंच अत्री ऋषींना दर्शन घ्यायला, त्या अनसूयेचं दर्शन घ्यायला जेवढे लोक जात आहेत तेवढे लक्ष्मीनारायण, शिव पार्वती, सरस्वती आणि ब्रह्मदेव यांचं दर्शन घ्यायला जात नाहीत लोक या दोघांचं दर्शन घ्यायला जात आहेत. आता जर या तिघा देवांना जर तुम्हाला धडा शिकवायचा असेल म्हणून नारदांनी ती कळ फिरवली. कळ काय फिरवली की आत्ता मी आलो, अनसूयेचं काय तेज आहे आणि तू बस नुसती वीणा वाजवत. सरस्वतीला सांगितलं कोणी येत आहे तुझ्याकडे? अरे अनसूयेच्या दर्शनाला राजे येतात, देवदेवता येतात, तुम्हाला कुठे माहीत आहे म्हणाले. नंतर लक्ष्मीकडे जाऊन म्हणले अनसूयेच्या अंगावर दागिना नाही, फक्त सौभाग्य लेणी आहेत, तू घाल सगळे दागिने. कोण येत आहे तुझ्याकडे? नारद, तुंबरू, गरुड हीच मंडळी ना. आणि ऋषी कधी आले तर तिच्याकडे सगळे लोक जात आहेत. असं नंतर गेले पार्वतीकडे, तू बस कैलासावर. कोण तुझ्या? नंदी, शृंगी, भृंगी, गड, वेताळ, भैरव, दुसरं आहे कोण तुझ्याकडे? त्या अनसूयेकडे कोण जातात ते बघ. ह्या तिघीजणी आल्या बघायला आणि खरंच रांग लागलेली आहे भक्तांची. अनसूयेचं तेज बघून त्या पातिव्रत्यामुळे अत्री ऋषींचं तेज वाढलेलं आहे. या दाम्पत्याला बघायला लोक येत आहेत. मग त्यांनी आपापल्या नवऱ्यांना सांगितलं की तुम्ही जा आणि अनसूयेचं पातिव्रत्य भ्रष्ट करा. हे किती क्रूर आहे नाही, पण कपट आहे हे, कपट. पण हे तुम्ही करा, नाहीतर इंद्राचं सिंहासन गेलं आणि आमच्याकडे कोणी बघतच नाही आहेत, सगळे अनसूयेचंच कौतुक करतायत. तर ते म्हणाले बघूया की. आणि म्हणून हे तिघजण येतात
आणि म्हणतात की आम्ही कोण आहोत, आम्ही पांथिक आहोत, यात्रेकरू आहोत, आम्हाला भूक लागलेली आहे. ती म्हणाली जरूर स्नान करून या, मी भोजन तयार करते, इच्छा भोजन. ते म्हणाले हो, आम्हाला काय पाहिजे ते सांग. आणि ही मागणी आहे ना, हे तुम्ही कथानक लावू नका, असं त्या चोखामेळ्याच्या बायकोनी नामदेवाला सांगितलेलं आहे. तुम्ही ज्यावेळेला सांगता त्यावेळेला स्त्रियांच्यात कुणीतरी गर्भवती असते हो, आणि हे काय तुम्ही करता, तिचा पातिव्रत्याचा भंग करायचा. आणि त्याच्यासाठी 3 देव आलेले आहेत. आणि त्या देवानी मागणी काय केली, तुझा जो मुलगा, जसा चांगुणाला सांगितलं आहे, तिथे मुलगा काप, शिजव आणि डोळ्यातून एकही अश्रू न करता आम्हाला वाढ. ते चांगुणीचं कथानक आहे. ती म्हणाली माझी सत्वपरीक्षा आहे, मी करते. इथे काय सांगितलं, विवस्त्र स्वयंपाक कर आणि विवस्त्र आम्हाला वाढ. एखाद्या परपुरुषासमोर पतिव्रतेने विवस्त्र जायचं म्हणजे तिच्या पातिव्रत्याचा भंग आहे. म्हणून हे 3 जण आलेले आहेत. ती म्हणाली स्नान करून या. मनातल्या मनात म्हणाली असं जे कोणी आलेले आहेत, ही कोणी मागणी करणार आहे, माझ्या पातिव्रत्याचा परीक्षा ही सत्वपरीक्षा आहे, काही हरकत नाही आहे. ती घरात गेली, स्वयंपाकघरात तिने शिजवलं. तिथे त्यांनी शिवराकच शिजवायला सांगितलं होतं, परंतु नंतर आल्यानंतर बघितलं तर हिचं तेज पातिव्रत्याचं एवढं होतं की पातिव्रत्याचा भंग होऊ नये म्हणून हे 3 जण बाळं झाली. 3 बाळं 3ही देवची झाली बाळे. आता याच्यात ब्रह्मदेवाचा चंद्र, त्याच्यापासून चंद्रवंश सुरू होतो आणि महाभारताची कथा सुरू होते. ब्रह्मदेवापासून चंद्र झाला, विष्णूपासून दत्त झाला. दत्त त्रिमुखी नाही आहे, दत्त एकमुखीच आहे. आणि शंकरापासून दुर्वास ऋषी झाले. आता ही 3 बाळं मोठी झाल्यानंतर ती म्हणाली की काय, चंद्र म्हणाला मी इथे राहण्यासाठी आलेलो नाही आहे, मी आकाशात. बघा, दुर्वास ऋषी म्हणाले मी प्रपंचात राहण्यासाठी आलेलो नाही, मी तपश्चर्या. हे दोघं निघून गेले. अनसूया गमतीनं विचारते दत्ताला तुला कुठे जायचं आहे. ती म्हणाली नाही, मला तुझ्याचकडे राहायचं आहे, तुझीच सेवा करायची. आणि या 2 मुलांची ज्यावेळेला तुला आठवण येईल त्यावेळेला त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. माझ्याच ठिकाणी तुला मी 3 मुलांचं दर्शन घडवेन. मी एकटा असेल, माझी छाती, माझं हृदय, पण 3 डोकी 6 हात दर्शन देईन तुला. अशी अनेकदा तिने दर्शनं दिलेली आहेत. तो हा जो ब्रह्मदेवाचा अंश अत्री अनसूयेच्या तेजामुळे झाला तो चंद्र. आता चंद्राचा कोण आहे, अनेक राजे आहेत मध्ये, महत्त्वाचा कोण आहे तर पुरुरवा. चंद्राचा बुध आहे, बुध, आणि बुधाचा पुरुरवा आहे. पुरुरवा हा पहिला पुरुष सांगितला जातो, तसा चंद्रही आहे, बुधही आहे, पण पुरुरवा आहे म्हणून पहिल्यांदा या वंशाला पौरव म्हणत होते. पुरूपासून पौरव. नंतर एवढा एक कुरु राजा मोठा झाला की कुरुपासून कौरव त्याला म्हणायला लागले. यदूपासून यादव आणि मनूपासून मानव. आपण मनूपासून झालेलो आहोत म्हणून पहिला मानव मनू आहे. आता हा कुरुवंश झाला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. या कुरु राजांनी एवढी धर्मकार्य केली, एवढे यज्ञ केले आणि विशेषतः कुरुक्षेत्रावर केले म्हणून कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हणत होते. म्हणून तिथलं युद्धसुद्धा धर्मयुद्ध म्हणायला लागले. हे लक्षात ठेवा. म्हणून सुरू होतात हा वंश. मग झाला, आत्ता तुम्हाला सांगितलं चंद्र आहे, बुध आहे, पुरुरवा आहे. हा पुरुरवा अत्यंत शूर आहे, अत्यंत चारित्र्यवान आहे. एक दिवस एक सुंदर अशी अप्सरा त्याच्या दृष्टीला पडते, उर्वशी. आता उर्वशी ही मेनका, तिलोत्तम हे आपण म्हणतो ना, पुंजिकस्थला, या निरनिराळ्या प्रकारच्या अप्सरा आहेत. रंभा, रंभा सुंदर आहे, उर्वशी सगळ्यात सुंदर आहे. हे रंभा आणि मेनका या अप्सरांना एक ऋषी आहेत, त्या ऋषींचा तपोभंग करायला इंद्राने पाठवलं. कारण अप्सरा इंद्राच्या दरबारातल्या, इंद्राच्या नोकर, रती वगैरे, रती मदन, तर त्यांना पाठवलं याचा तपोभंग करा. आल्या, नृत्य करायला लागल्या, गायन करायला लागल्या, वादन करायला लागल्या अप्सरां त्यांच्या इतर सख्या. तो ऋषींनी डोळे उघडून म्हणलं तुम्ही मला समजता कोण? आम्ही ऋषी म्हणजे तुम्ही नाचायला लागलात की आमचा लगेच तपोभंग होणार आहे. म्हणून त्यांनी मांडीवर अशा शड्डू ठोकला आणि त्यातून उर्वशी तयार झाली. उरू, उरू म्हणजे मांडी. उरू रघुत्तम पातू म्हणतो ना, मांडी. मांडीवर शड्डू ठोकला त्यांनी आणि त्यातून उर्वशी काढली. रंभा मेनका मान खाली घातली, इतकी ती सुंदर होती. उर्वशी सगळीकडे संचार करायला लागली. पुरुरवाला ती दिसली. पुरुरवा उर्वशीला म्हणाला मी या सगळ्या चंद्रवंशातला एक महत्त्वाचा राजा आहे.
तू माझी पत्नी हो. मग तिने अट घातली. ते सगळं कथानक तुम्हाला सांगत नाही, पण उर्वशी आत्ता एक महत्त्वाचा प्रसंग तुम्हाला सांगतो. पुढे वेळ आपल्याला पुरणार नाही आहे. अर्जुन हा सरळ मनाचा आहे, लक्षात ठेवा. अर्जुन हा इंद्राचा पुत्र आहे. मगाशी तुम्हाला सांगत होतो कथा, लगेच त्यातून दुसरी कथा निघाली म्हणून ही कथा राहिली. तो जो आलेला आहे भिक्षुक, तो म्हणतो माझ्या गायी पळवून नेलेल्या आहेत. ते गायी नेल्यात तर मला आत्महत्या करावी लागेल, पत्नी आणि मुलां, कारण गाईचं दूध दही वगैरे विकून मी माझं कुटुंब चालवतो. गाई चोरांनी नेलेले आहेत. अर्जुन म्हणाला की जरा थांब, अजून एकांत कुणाचा चालू आहे? युधिष्ठिर आणि द्रौपदी. एकांत चालू असताना दुसऱ्या भावाने प्रवेश नाही करायचा, विचार करा. अशा वेळेला माझं धनुष्य आत आहे रे, जिथे द्रौपदी आणि युधिष्ठिर आहेत. मी आत जाऊ शकत नाही, ते आत्ता बाहेर येतील, लक्षात ठेवा. अर्जुन एवढा सरळ आहे. तो म्हणाला पण तोपर्यंत माझ्या गायीनं मारलं सुद्धा असेल, काय वाचवणार आहेस तू त्या गायी? विचार करा. अशा वेळेला अर्जुन त्याच्याच समाधान असेल म्हणून बाहेरच्या खोलीत येतो. अंतःपुरात ते आहेत ना, ज्याला बेडरूम म्हणतो, अंतःपूर, तिथे ते दोघं जण आहेत. अर्जुन बाहेर येतो. त्याच वेळेला युधिष्ठिर आणि द्रौपदी बाहेर येतात. त्यांनी काय एकांताचा भंग केलेला नाही. अर्जुन म्हणाला की बरं झालं तुम्ही आलात, माझं धनुष्य आत आहे आणि त्या धनुष्याच्या पराक्रमाने किंवा त्याच्या सामर्थ्याने मला ह्याच्या गायी सोडून द्या. आणि भिक्षुक म्हणजे साक्षात ब्रह्मदेव. भूदेव संतासी सदा लवावे. भूदेव मी मुद्दामून सांगितला, आपण म्हणताना भूदेव वसंतासी म्हणतो. भूदेव वसंतासी सदा. भूदेव वसंत नाही आहे. भूदेव म्हणजे ब्राह्मण, भूदेव म्हणजे ज्ञानी, भूदेव म्हणजे भिक्षुक की जे भिक्षेवर आपला करतात आणि तेज वाढवतात, इतरां समाजाचं सामर्थ्य वाढवतात, ते भिक्षुक आहेत. भिक्षुक म्हणजे भिक्षेकरी नाही, भिक्षुक म्हणजे भिकारी नाही, भिक्षुक म्हणजे नुसते भिक्षुकी करणारे नाही, ते ज्ञानसंपन्न आहेत. असू दे. मग अर्जुन गेला. अर्जुन म्हणाला मला माहीत आहे की जो आत येईल त्याला किमान 6 महिने किंवा वर्षभर कुटुंबापासून दूर राहावं लागेल, दूर राहावं लागेल. मी राहायला तयार आहे, पण आधी याच्या गायी आणून देतो. अर्जुन इतका सरळ आहे. त्यांनी गायी आणून दिल्या आणि नंतर सगळ्यांना नमस्कार केला. युधिष्ठिर म्हणला अरे आमचा एकांत संपला होता, आम्ही बाहेर आलो होतो, तुला जायची गरज नाही. नियम म्हणजे नियम. अर्जुनाने नमस्कार केला आणि अर्जुन निघाला. या काळात अर्जुनाने काय केलं? अर्जुनाने निरनिराळी अस्त्र मिळवली आणि तुम्हाला सांगितलं अर्जुन कुठे गेला. आपण हल्ली ज्याला मिझोरम, नागालँड, अरुणाचल, आसाम म्हणतो ना, नॉर्थ ईस्ट, तिकडे अर्जुन गेला. आणि ती लढायला आलेलीच नाहीत राज्य. महाभारताच्या युद्धात सगळा भारत आला असं समजू नका. ती उत्तरेकडची त्या नाग निरनिराळ्या प्रकारचा, तिथे एक राजकन्या आहे चित्रांगदा आणि दुसरी आहे ती उलुपी. ह्या दोघी, चित्रांगदा म्हणजे क्षत्रिय आहे, तिचा बाण लागला नाही याच्यावर, अर्जुनाचा बाण लागतो. ती इकडे, आणि ती नेहमी पुरुषाच्या वेशात असायची. ती शिकारी सैनिक. हा कोण आहे म्हटल्यानंतर ती म्हणाली माझं थोडंसं चुकलं टार्गेट, पण तू मागून बाण मारलास, तू आहेस कोण, मला तुझ्याशी विवाह करायचा आहे. हरकत नाही, पुढे आपल्याला कधीतरी ह्याचा उपयोग होईल म्हणून अर्जुनाने तिच्याशी लग्न केला. नंतर नागभूमीत आले. नागभूमीत नागाने बाहेरून कोणीतरी आलं म्हणून घेरलं. त्याला हे काहीतरी करून दाखव आम्हाला, तर आम्ही तुला मान्य करू. अर्जुन म्हणाला मला कुठलाही पराक्रम सांगा बाणावरचा, मी करून दाखवतो. तो केला. म्हणून उलुपी ही त्यांची राजकन्या, ही अर्जुनाची आणखीन एक पत्नी झाली. त्या उलुपीचा मुलगा आत्ता सांगितलेला बभ्रुवाहन, तुम्ही नावं विसरा, हां ते टेन्शन आणू नका, ते आम्हाला राहू दे विठ्ठलाच्या कृपेने. हा बभ्रुवाहन आहे. त्याने अर्जुनाला कुठे पाहिलं आहे आणि अर्जुनाने त्याला कुठे पाहिलं आहे? अर्जुन निघालेल्या अश्वमेधिक पर्व आत्ता वाचलं ना, अश्वमेध करायला निघालेला आहे. आणि लोकांना महाभारत खरं वाटतं याचा एक पुरावा मी आत्ता तुम्हाला सांगणार आहे की त्यांनी काय केलं. अर्जुनाने अश्वमेध म्हणजे सगळी संपत्ती संपली किंवा युद्धात सगळी राज्य दरिद्री झाली होती. मग आता संपत्ती मिळवायची म्हणून ज्या राज्यांनी भाग घेतला नव्हता युद्धात, उत्तर भारत आणि उत्तर पूर्व, आपण ज्याला म्हणतो ना दक्षिण उत्तर भारत, आसाम वगैरे सगळे, तिकडे अर्जुन गेला. एवढी संपत्ती त्याला मिळाली की त्याला ती परत आणता येईना म्हणून हिमालयाच्या एका भागात त्यांनी ती संपत्ती टाकून दिली. त्याच्यावर बर्फ साठलं असेल. ती संपत्ती शोधण्यासाठी किती लोक जातात. मॅकॅनास गोल्ड नावाचा चित्रपट आपण बघितला होता, तिथे तो गोल्ड लपून ठेवलेला होता खजिना.
तसे हे आहे. आणि म्हणून ते मेटल डिटेक्टर वगैरे घेऊन जातात. आता रिमोट सेन्सिंग याच्यामधून बघतात हिमालयात कुठेतरी ते सोनं लपवून ठेवलंय का. म्हणजे हा प्रसंग घडलाय हे चोरांना तरी वाटतं, विद्वानांना वाटत नसेल, पण इथे ती संपत्ती ठेवलेली आहे. तर हा बब्रुवान त्याला आव्हान देतो. अर्जुन म्हणाला आव्हान आहे, मी अश्वमेधाला आलेलो आहे, तुझं आव्हान दिलंस तर तुझ्याशी युद्ध केलं पाहिजे. आणि बब्रुवान जो टाकतो बाण, तो केमिकल वॉरफेअरचं केमिकल वेपन आहे ते, त्यातून जंतू बाहेर पडतात आणि अर्जुनाच्या बरोबर जे काही सैन्य असतं त्यांच्या स्नायू घट्ट होऊन जातात. त्यांना धनुष्याची प्रत्यंच्या ओढता येत नाही. बिनमिंग ज्याला म्हणतात, बधीर झाले सगळे स्नायू. काय लढणार आहे अर्जुन. ते त्या सर्पानी तयार केलेलं अस्त्र आहे. बारीक बारीक जंतू बाहेर पडले. नापाम बॉम्ब ज्याला म्हणतात, तो मुद्दामून वाचा त्याची माहिती. तो असा आहे, त्याचा स्फोट येत नाही, त्यातून उष्णता बाहेर पडत नाही, त्यातून जंतू बाहेर पडतात. जसे आपले कोरोनाचे होते ना, कोरोना त्याच्यापेक्षा व्हायरल. हे भयंकर आहे युद्ध. हे जर वापरलं गेलं, ह्या हमासवळीकडे सुद्धा असेल तर ते वापरतील. सगळ्यांची त्यांची 3 टार्गेट्स आहेत. पहिलं इस्रायल, दुसरं अमेरिका, तिसरं भारत. अगदी लक्षात ठेवा, 3 बॉम्ब जर मला मिळाले पाकिस्तानकडून त्यांना बॉम्ब मिळतील. म्हणून सगळ्यात जास्त संरक्षण अमेरिका करते त्या भागाचं. आणि मोसाद ठेवणार नाही, उडवून लावतील बॉम्ब. ते प्रचंड आपण स्फोटक परिस्थितीवर, व्होल्कॅनो असतो ना ज्वालामुखी, त्याच्या तोंडावर आपण बसलेलो आहोत सध्या. जरी महाभारत सांगत असतो तरी कोणत्या वेळेला काय घडेल. अरे 4थ्या दिवशी हमास नसेल, आज कितवा दिवस चालू आहे. आणि त्यांचे मागे बघितलं इस्रायलचा टेम्पररी डिफीट झालेला आहे, पण त्यांच्याकडे केवढी यंत्रणा आहे. अमेरिका वगैरे त्यांच्या बाजूने आहे. आता बाकीचे देश उतरलेले आहेत. यांचा नाश नक्की आहे. आणि सगळी मुस्लिम राष्ट्र उतरू दे, सगळ्यांचा नाश आहे. आपल्याला किंमत मोजावी लागेल. क्रूड ऑइलच्या किमती गेल्या, आपलं पेट्रोल 150 रुपये होईल. पण भारतीयांना परवडेल, एकही गाडी कमी होणार नाही. लक्षात ठेवा, सोमवारी जर किमती वाढल्या तर मंगळवारी गाड्या कमी, बुधवारी कमी, परत शनिवारी वीकेंड म्हणल्यानंतर सगळ्या गाड्या 150 रुपये ना. आपण इकडे अंडर द काउंटर जो पैसा घेतो तो वाढवूया. आपली इकॉनॉमी आपण कशी केलेली आहे, हफ्ता घेतो ना, हफ्ता वाढवूया. 150 रुपये लिहितात, 200 रुपये, हफ्ता वाढवूया. अशी इकॉनॉमी झालेली आहे भयंकर. हे भयंकर आहे चक्र. लक्षात ठेवा, हे युद्धाचं चक्र आहे. आणि ज्यावेळेला उलुपी म्हणली, अरे काय केलंस तू, याच्यावर उतारा म्हणजे अँटीडोट आहे का, आहे म्हणला. म्हणून त्यांनी ते करून ते सगळा त्याचा इफेक्ट घालवला. आणि त्या मग पिता पुत्रांची भेट झाली, बब्रुवान आणि अर्जुन. हे उलुपी, त्याला मुलगा झालेला आहे अर्जुनाला. भीमाला हिडिंबेकडून मुलगा झाला आहे घटोत्कच. कृष्णाला सगळं माहीत आहे. आणि त्याचा उपयोग कृष्णाने युद्धात योग्य पद्धतीने योग्य वेळी करून घेतलेला आहे. तो सगळ्यात महत्त्वाचा 18 दिवसाच्या युद्धाचा इतिहास आपण नंतर बघणार आहोत. पण एक लक्षात ठेवा, एक विषय आता अर्जुनाचा तुम्हाला सांगत होतो. तर आपले वडील आहेत ना इंद्र, आपल्याला काही दिवस आहेत. मग इंद्राकडे जाऊया. आणि इंद्राकडून एक त्याचं अस्त्र आहे ना, इंद्राचं वासवी शक्ती म्हणतात, ते एक आहे. इंद्राचं वज्र आहे. इंद्राकडे अस्त्र आहेत. आपण आपल्या वडिलांच्याकडून काही अस्त्र मिळवूया म्हणून आज स्वर्गात गेलेला आहे. त्यावेळेला उर्वशीचं नृत्य सुरू आहे. बघा, ही कॅरेक्टर्स व्यासाने दाखवलेले आहेत. व्यासाने प्रत्येक माणसाचं, कृष्णाचं सुद्धा ब्लॅक म्हणजे डार्क झोन दाखवलं आहे आणि ब्राईट झोन दाखवलं आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फीचर्स सगळ्यांचे व्यासाने दाखवलेले आहेत. ही सगळी माणसं आहेत. अर्जुनाचं बघा, इथे अर्जुन अत्यंत ब्राईट झोनमध्ये. इंद्राला अर्जुन येतोय दिसल्यानंतर दुसरं आसन नको, इंद्र बाजूला सरकला आणि आपल्या अर्ध्या आसनावर त्यांनी अर्जुनाला बसवायला सांगितलं. सगळेजण बघायला लागले, हा इंद्राचा पुत्र आहे, इंद्रापेक्षा तरुण आहे आणि तेजस्वी आहे, इंद्रापेक्षा पराक्रमी आहे. हा घाबरवतो इतरांना, इंद्र सगळ्यांना घाबरतो आपलं सिंहासन जाईल म्हणून. उर्वशीचं लक्ष त्याच्यावर, त्याचं लक्ष उर्वशीवर, सगळ्यांचं लक्ष या दोघांवर. आणि अर्जुनाची दृष्टी उर्वशीच्या पायावर म्हणजे उर्वशीवर एवढी एकटक बघतोय. सगळ्यांच्या लक्षात आहे. इंद्र नंतर उर्वशीला बोलवून सांगतो की माझ्या मुलाला तू आवडलेली आहेस, तू अप्सरा आहेस. आज मध्यरात्री चांगला शृंगार करून अत्यंत सुंदर आहेसच, आणखी सुंदर बनून. उर्वशीच्या शृंगाराचं जे वर्णन आहे ना, वाचा. हल्ली हर्बल ब्युटी केअर वगैरे असते ना, ओठ रंगवले ते एका वनस्पतीच्या रसाने, पापण्या रंगवल्या, हे सगळं वर्णन आहे तिथे. असा साजे शृंगार करून
ती उर्वशी जाते, दारावर टकटक करते. मध्यरात्र झालेली आहे, अर्जुन झोपलेला आहे. आत्ता कोण आलं म्हणून तो येतो. बघितलं तर उर्वशीला वाटलं की मी नृत्य करताना कायम माझ्यावर जो बघत होता, अशा एकांतात मी आणखीन सुंदर बनून आल्यावर मिठी मारेल. अर्जुन खाली वाकला, पायाला स्पर्श केला, नमस्कार केला आणि म्हणाला, माते आशीर्वाद दे. काय झालं असेल उर्वशीला एवढा राग आला. अरे तू पुरुषच नाही सण असलास तर नपुसक बनशील. तिने शाप दिला. एवढी सुंदर स्त्री एकांतात भेटते आणि तू माते म्हणतोस. बहीण सुद्धा नाही, आई. दुसऱ्या दिवशी सगळ्यांना कळलं की अर्जुनाला शाप, अर्जुनाची काही तक्रार नाही आहे. माते, तुझा शाप वरदानासारखा. माते पुन्हा म्हणल्यानंतर ते आले. इंद्र म्हणाला की त्याला का दिलास, तू विचारस का त्याला, तू मला माता का म्हणतोस. आता इथून पुरुरवा उर्वशी. पुरुरवा हा पहिला पुरुष आहे. पहिल्यांदा ते पौरव होते, कुरु राजा मोठा झाला म्हणून ते कौरव बनले. ती गोष्ट आपण पाहतोय. पुरुरवा उर्वशी, तो म्हणतो भीष्माचार्य आमचे पितामह, आम्हाला गोष्टी सांगायचे, त्याच्यात सगळ्यात सुंदर स्त्री म्हणून तुझं नाव होतं. आता तू कोण आमची. खरं बघितलं तर मूळ स्त्री. पुरुरवानंतर अनेक पिढ्या झाल्या. म्हणजे तू कोण पाहिजेस, माझी आई, आजी, पणजी, खापर पणजी, खापर पणजी, पणजी. हे न म्हणता मी तुला माता म्हणालो. कल्पना करा. त्यावेळेला ती म्हणजे मी लक्षातच घेतलं नाही. तू मला माता का म्हणालास हे विचारायला पाहिजे होतं. इंद्र म्हणला तुझी चूक झालेली आहे, आता सुधार. शापाला उशाप. उशाप म्हणजे शाप परत घ्यायचा नाही, तो डायल्यूट बनवायचा, तो सोयीस्कर बनवायचा. तिने तो डायल्यूट बनवला. कायमचा नपुसक होतील हा शाप होता. 1 वर्ष तुला नपुसक राहावं लागेल. ते 1 वर्ष तुला निवडावं लागेल. ते अज्ञातवासात अर्जुनाने निवडलं. तो अज्ञातवास हे विराट पर्व फार सुंदर आहे. त्याच्यात 5 पांडव आहेत ना, त्यांना लपवलंय निरनिराळ्या ठिकाणी. फार गंमत आहे तो प्रसंग. आणि द्रौपदीला लपवणं म्हणजे केवढी तेजस्वी होते. आणि लपवायचं आहे का, अज्ञातवासात शोधून काढलं. कोण शोधून काढणार आहे. शकुनी. शकुनीचे हेर सगळीकडे पसरले. त्याचं वाक्य आहे, आपल्या व्हिलनचं वाक्य असतं, तो पाताळात गेला तरी, समुद्रात बुडला तरी, आसमान निगल गया तरी मी शोधून काढेन. अरे कशाला घाबरतोस दुर्योधना. 12 वर्ष वनवासात राहू देत. शेवटचं वर्ष 1 दिवस असता तर अवघड होतं. 1 दिवसभर कुणीतरी लपून राहू शकेल. 1 वर्ष लपून राहायचं. फक्त युधिष्ठिरामुळे सगळे लपून राहू शकले. गंमत बघा, फारच सुंदर आहे ते महाभारतात. पण अर्जुनाचं चारित्र्य बघा, कॅरेक्टर ऑफ अर्जुन. तो माता म्हणाला तिला. शाप घेतला त्याने आणि त्यांनी सांगितलं 1 वर्ष कुठलंही घे आणि तो शाप तुला वरदान ठरेल. या वर्षाच्या काळात अर्जुन चालला की तेजस्वी दिसायचा. सहज एक आत्ता उल्लेख आलाय म्हणून सांगतो. द्रौपदी स्वयंवर चालू आहे, तेव्हा कर्ण उभा राहायला लागलाय. द्रौपदी म्हणते माझ्या भावानी पण जाहीर केलेला आहे, फक्त क्षत्रिय भाग घेऊ शकेल. तू क्षत्रिय नाही आहेस, तू सूतपुत्र आहेस, तुला भाग घेता येणार नाही. कर्ण म्हणाला ठीक आहे, जाऊन बसला. आणि मग कोणीच नाही म्हणल्यानंतर त्यावेळेला कृष्ण आलेला आहे. महाभारतात कृष्ण पहिल्यांदा द्रौपदी स्वयंवरात येतो. त्याच्या आधी कृष्ण महाभारतात नाहीच आहे. तिथे आल्यानंतर तो त्याला पांडव वगैरे सगळं माहीत आहे हो त्याला. अशा वेळेला युधिष्ठिर म्हणतो अर्जुना तू कर रे प्रयत्न. ते त्यावेळेला असतात कुठे, ब्राह्मणाच्या म्हणजे भिक्षुकाच्या वेशात असतात. का, कारण वारणावतात त्यांना जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता. ते लाखेचं गृह होतं, लाक्षागृह. नुसतं पेटवलं की सगळं घर पेटणार होतं. आणि 5 पांडव त्यांची आई, द्रौपदी स्वयंवर हे नंतर झालेलं आहे, आई 6 जण मरणार होते. विदुर, ती पुढची कथा सांगायलाच पाहिजे, आत्ता सगळं सांगत बसत नाही. एकातून दुसरी कथा, दुसऱ्यातून तिसरी कथा. पण एक लक्षात ठेवा, हा जो लाक्षागृहाचा प्रसंग आहे, विदुर आहे ना, तो विदुर हा व्यासांचा मुलगा आहे, सगळ्या दृष्टीने चांगला आहे, तो ज्ञानी आहे. विदुर तिकडे आणि इकडे कृष्ण आहे. कृष्णाची सगळ्या गोष्टी पांडवांनी ऐकल्या आणि विदुराची एकही गोष्ट कौरवांनी ऐकली नाही. हे त्यांच्या पराभवाचं कारण आहे. विदुर इज कॉन्शियन्स कीपर ऑफ कौरवात. कौरवांचा विवेक टिकवणारा विदुर आहे. विदुर आणि युधिष्ठिर त्या यमाला शाप दिलेला एका ऋषीने ते एकच आहे. हा काका आहे आणि हा पुतणे आहे युधिष्ठिर. तर तो त्यांच्या भाषेत वगैरे सगळं सांगतो. एक टनल खोदा तुम्ही. टनल म्हणजे सुरंग, बोगदा.
हा तुमचं वारणावत आहे घर, त्या घराच्या खालून आणि दुसऱ्या गावात तो निघेल तिकडे करा, पुढची व्यवस्था मी करू. खनिक म्हणजे खणणारे, मायनर आपण म्हणतो, मी पाठवतो. कितीतरी गोष्टी आहेत त्या पुढे. आणि भीमानीच आग लावली केव्हा त्याला केव्हा आग लावणार आहे, तुम्ही केव्हा पळून जाणार आहे, त्यातून पळून गेलं तर लगेच शोध घेईल. त्यावेळेला विदुराने देशभक्तीपर असे 5 पुत्र किंवा 3 तरुण असतील आणि 1 स्त्री आई, अशांना सांगितलं देशासाठी मरायला तयार आहात का? प्रत्येक सैनिक तयार असतो. आणि विदुर हा राजाच आहे ना एका अर्थाने. धृतराष्ट्र आंधळा आहे, पांडूला ॲनिमिया झालेला आहे, पांडू मेलेला आहे, विदुर आहे. दुर्योधनाने ऐकलं असतं तर महाभारत झालंच नसतं आणि आपल्याला हा विषय सांगायला मिळाला नसता. पण ही गंमत बघा की ज्या वेळेला हा प्रसंग घडत होता त्यावेळेला ह्या 5 जण आले आणि म्हणाले मी बाजाराला आलेलो आहोत, ही 5 माझी मुलं आणि मी त्यांची आई, आजच्या रात्रीपुरता आम्हाला आश्रय दे. प्रेत मिळायला पाहिजेत की हो. वांगी जशी आपण भरतासाठी रोस्ट करतो ना, पण प्रेत मिळायला पाहिजे ना. बरोबर त्यांना 5 प्रेत तरुणांची आणि 1 स्त्रीचं प्रेत मिळालं. ओळख होत नव्हती ना, कारण सगळं घर पेटलंय आणि ते पेटत राहिलेलं आहे. आणि त्या टनलमधून, त्या बोगद्यातून पांडव गेले एकचक्रा नगरीत. पण तिथे आपण ओळखता येऊ नये म्हणून त्यांनी भिक्षुकाचा वेश घेतला. म्हणजे नुसतं पुडवं वगैरे असतं ना, ते बांधून वरून उपरणं घेऊन असे राहत होते. असा अर्जुन आहे तिथे, द्रौपदी स्वयंवर बघायला आलेले आहेत, हेही क्षत्रियच आहेत, पण हे भिक्षुक म्हणून राहत आहेत. आणि क्षत्रिय म्हणून जर उघड झाले तर अरे पांडव मेले नाहीत, त्यावर धृतराष्ट्रांनी त्यांचं श्राद्ध केलं. हे लक्षात ठेवा. इतका रडला तो आंधळा खोटं खोटं, अरे अर्जुना गेलास रे तू, अरे कुंती तू अगदी. बघा हे त्यांनी शोक केला, त्यांनी दुखवटा साजरा केला, त्यांनी श्राद्ध केली. 10वा दिवस 12वा दिवस पांडव लपून राहिलेले आहेत. योग्य वेळी आपण प्रकट होऊ आणि ते परिस्थिती तो घडवेल. तो हा प्रसंग. अर्जुन उभा राहिला त्यावेळेला तो हिचा भाऊ धृष्टद्युम्न तो म्हणाला नाही नाही नाही, तू तर भिक्षुक आहेस, कर्णासारख्या वीराला मी बसवलं तर तू नको. त्यावेळेला कृष्णाने द्रौपदीला खूण करून सांगितले. कृष्ण आणि द्रौपदी एकमेकाची शक्ती आहेत, लक्षात ठेवा. कृष्ण द्रौपदीला सखी म्हणत होता आणि त्यांनी त्याला सांगितलं तो चालतोय कसा बघ आणि त्याच्या इथे लक्ष दे. हा भिक्षुकाचे कपडे घातलेत, तो चालतोय एखाद्या ह्याच्यासारखा. आपले बघा CID वगैरे मधले उगीच असे चालतात त्याला उगीच. पण त्यांना का चालवलं? इकडे जर धनुष्य ठेवलंय तर हात बाजूलाच असणार ना, धनुष्य ठेवलेलं आहे. आणि इकडे जर हातात गदा बाण वगैरे, ते म्हणून तो क्षत्रिय असा चालतो रुबाबात. त्याची चाल बघ, हा भिक्षुक नाही आहे. आणि इथला भाग हा दुरून दिसत होता, लाकडासारखा घट्ट झाला होता, कारण लाखो बाण अर्जुनाने मारले होते ना द्रोणाचार्यांच्याकडे शिकताना. शिक्षण पूर्ण झालेलं आहे, ते आलेलं आहे, हे लक्षात ठेवा. हे बघ तू क्षत्रिय येतो. मग द्रौपदीची खात्री पटली, तिने भावाला सांगितलं हरकत नाही आणि अर्जुनाने तो पण जिंकला. त्यावेळेला धृतराष्ट्राला कळलं अर्जुनाशिवाय हे कोण जिंकणार नाही आहे. त्यावेळेला हे भिक्षुक द्रौपदीला घेऊन गेले. कृष्ण त्यांच्या मागे गेला खात्री करण्यासाठी की हे पांडव आहेत, कारण कृष्णाची सख्खी आत्या कुंती, हे लक्षात ठेवा, हे आत्तेभाऊ आहेत. कृष्णाला माहीत होतं, कन्फर्म करण्यासाठी गेला, पण त्यावेळेला प्रकट झाला नाही. नाहीतर 5 ही भिक्षा 5 कशी वाटणी करायची कृष्णानेच सांगितलं असतं. पण त्यांनी खात्री केली आणि नंतर तिकडे बातमी गेली हस्तिनापूरला की पांडव जिवंत आहेत, पांडव मेलेले नाही आहेत. मलासुद्धा विदुर म्हणाला की मलासुद्धा माझ्या हेरांकडून कळलं होतं बहुतेक पांडव मेलेले नाही आहेत, पण आता जर प्रकट झाले तर त्यांना आणूया. मग पुढे इतर मत्सर, इतर हेवे दावे सुरू झालं. तो कथाभाग आपण उद्या बघणार आहोत. पण आत्ता मी तुम्हाला वाचून दाखवलं फक्त आदी पर्वातले विषय बघा. केवढं मोठं आहे. सगळ्यात मोठं पर्व शांती पर्व आहे. आणि म्हणून तुम्हाला आठवतं महाभारत, दोन्ही महाभारत शेवटचं दृश्य काय, पडद्यावर कृष्ण आहे, पडद्यावर. आणि तो श्लोक सांगून शांती शांती शांती. युद्ध झालं, युद्ध जिंकलं. अरे यादवी झाली, सगळे यादव मेले. काही चांगले यादव सात्विक होते ते जगले. कृष्णाने मारलं, आपल्या मुलांना मारलं, आपल्या नातवांना मारलं, आपल्या पुतण्यांना मारलं. कारण हे जर जगले, बलराम गेला, मी आता देह ठेवणार आहे, अरे हे समाजाला भयंकर धोका ठरतील. डेंजर म्हणतात ना, धोका, म्हणून मारून टाकलं कृष्णाने.
लोक म्हणतात काय कृष्णाचं मरण आहे, असा बसला आणि त्याच्या ह्याला बाण लागला पायाला, हे कसलं मरण? मरण नाही आहे ते. त्यांनी दाखवून दिलेलं आहे की आता द्वारका नगरी मी बुडवणार आहे, जी श्रीमंत आहे नगरी. उगीच तुम्हाला बापाचं संपत्ती म्हणतात ना, वडिलोपार्जित, अशी द्वारका नगरी दिलेली नाही आहे. आपली सगळी शस्त्र त्यांनी वैकुंठात पाठवलेली आहेत. साक्षी कोण आहे? आपला ज्यांनी उद्धव कथा सांगितली. उद्धव म्हणतो तू काय सांगितले? हे गदा आहे त्याची कौमुदकी, हे गदे चल वैकुंठाला, हे सुदर्शन चक्रा चल वैकुंठाला, हे सारंग पाणी म्हणतो ना, सारंग धनुष्य चल वैकुंठाला. हे तू वैकुंठाला का पाठवलं? मी आत्ता तुम्हाला जे सांगितलं, पाकिस्तानकडे असलेले न्यूक्लिअर वेपन्स जर या अतिरेक्यांच्या हातात पडली तर पहिला इस्रायल आहे त्यांचा, पण पाकिस्तानमध्ये मिळाले तर पहिला इंडिया, इस्रायल, अमेरिका, 3 टार्गेट्स त्यांची ठरलेली आहेत. म्हणून सध्या होतं आहे ते आपल्या अत्यंत भल्याचं आहे. म्हणून आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी लगेच सांगितलं आमचा पाठिंबा इस्रायलला. त्यांनी मागितला नव्हता पाठिंबा. त्यांना माहीत आहे की सध्या यांना पाठिंबा देणं म्हणजे मुसलमानचा विरोध. येते इलेक्शन येते 24 साली, काय व्हायचं ते उद्या. राष्ट्र आहे ना, देश आहे ना, त्याच्यावर प्रेम नको का करायला? लगेच अर्ध्या तासाच्या आत सांगितलं आम्ही इस्रायलबरोबर उभं आहोत. विचार करा तुम्ही, फार धैर्याचं लक्षण आहे आणि त्याचा फायदा होणार आहे पुढे. मला सांगायचं हे सगळं व्यासाने महाभारत कथेच्या निमित्तानं सर्व काळी महाभारत घडतं आहे. सगळीकडे कुरुक्षेत्र आहे. कुरुक्षेत्र आपल्या मनातही आहे. आपल्या मनात कौरव आहेत, आपल्या मनात पांडव आहेत, आपल्या मनात शकुनी आहे, आपल्या मनात कृष्ण आहे. शकुनीची स्पर्धा कृष्णाशी होती कपटाच्या बाबतीत, पण कृष्णाचं कपट पांढरं होतं आणि शकुनीचं कपट काळं होतं. म्हणून सगळ्या सिरियलमध्ये शकुनीला काळे कपडे असतात, रावणाला काळे कपडे, शनीला काळे कपडे, विलन म्हणजे काळे कपडे. ते एक प्रतीक होऊन बसलेलं आहे. तर गंमत बघा, ज्या वेळेला आदिपर्वातले मी तुम्हाला हा सगळा इतिहास आत्ता मी तुम्हाला सांगितला, हा आदिपर्वाचा विषय. त्यांनी पहिल्यांदा इंडेक्स दिलेले काय काय या महाभारतात असणार आहे सांगितलं ना. 8000 अध्याय आहे तो. ते वाचत बसले. एक लक्षात ठेवा, श्लोक बाय श्लोक सांगणारा महाभारत कधी पूर्ण करत नाही, त्याच्या आधी तो मरतो. श्लोक बाय श्लोक एका माणसाने पुरं करण्याचा अगदी घेतला, त्यांनी पुरं केलं. त्यांच्या श्रोत्यात माझी आई होती, तिने मला येऊन सांगितलं की त्यांनी मात्र केलं. हां, आणि आम्ही त्यांना नमस्कार करायचो. शंकराचार्यांच्या मठाचे ते प्रमुख होते, तेजस्वी होता. मी महाभारत सांगायला सुरुवात करून सगळे श्लोक सांगेन, महाभारत पूर्ण करेन. आणि म्हणलं उद्या मी त्यांच्या दर्शनाला जाईन. त्या दिवशी रात्री ते हार्ट अटॅकने गेले. तो महाभारत सांगणं सोपं नाही आहे. तुम्ही महाभारत रंगून सांगितलं, एकरूप सांगितलं, प्रचंड ऊर्जा आत निर्माण होते. हे प्रचंड द्वेष आहे, मत्सर आहे, सूड आहे, यापुढेच सगळंच सुरू होणार आहे. एका बाजूने कृष्ण 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 शांत आहे, पण दुसऱ्या बाजूने शकुनी आहे, कर्ण आहे. किती पात्र आहे तो, फक्त द्वेष आहे, फक्त स्पर्धा आहे, फक्त मत्सर आहे. आणि त्यासाठी शौर्य वापरतात, त्यासाठी शस्त्र आणि अस्त्र वापरतात. हा महाभारत युद्धाचा अत्यंत भयंकर असा प्रकार आहे. आपण फक्त आदिपर्वाचे विषय बघूया. जन्मेजयाचं सर्पसत्र. आत्ता तुम्हाला सांगितलं, जन्मेजय हा राजा आला, त्याला राग आहे की माझ्या वडिलांना सर्पदंशाने मारलं, सगळ्या सापानं मी मारेन, म्हणून त्यांनी तो यज्ञ केला. त्याला सर्पसत्र म्हणतात. तो सेशन यज्ञ. आणि त्या यज्ञात साप येऊन खरंच मरायला लागले. मगाशी सांगितलेल्या आस्तिक ऋषीने ते सर्पसत्र थांबवलं. पण सर्पसत्र सकाळी यज्ञ नंतर मधल्या काळात वैशंपायन ऋषीने महाभारत सांगितलं. व्यासाने हा जय नावाचा इतिहास आहे. ततो जय मुदीरये. उद्या आपण तो श्लोक सुरुवातीला म्हणणार आहोत की नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो ह्यांना नमस्कार आधी करा. व्यासांना नमस्कार करा, सरस्वतीला नमस्कार करा, नारायणाला नमस्कार करा. तत त्यानंतर जय नावाचा इतिहास म्हणजे महाभारताचं पहिलं वर्जन 24,000 श्लोकांचं सांगायला सुरुवात करा. 24,000. आणि नंतर सांगता सांगता लोकांनी प्रश्न विचारले, हे आस्तिक कोण? जरत्कारू. जरत्कारू कोण? आई आणि पिता दोघांचंही नाव जरत्कारू. असं कसं? हे ऋषी होते, ती सर्पकन्या होती, मग त्यांचं हे आस्तिक. आस्तिक हा मामाच्या बाजूने सगळे सर्प होते. ह्या सर्पांचा नाश त्याला भगवला नाही, म्हणून तो आला ना आपल्या तपस सामर्थ्याने सांगितलं थांबा, हे सर्पसत्र थांबवा. आणि बाकीचे ऋषी आस्तिक आलाय म्हणल्यानंतर थांबले, सर्पसत्र थांबलं. हा जन्मेजयाचं सर्पसत्र. आणि महाभारताची सुरुवात शृणू ऐक जन्मेजय.
जन्मे जया ऐक शृणू परीक्षित. भागवत सुरू झालं. भागवत सांगणारे शुकमुनी आणि हे सांगणारे वैशंपायन. वैशंपायनाने 72,000 श्लोकांचं म्हणून त्याला जय नाव होतं. 24,000 श्लोक. याला भारत नाव दिलं कारण भरतापासून हा वंश सुरू झाला. जसा चंद्रापासून सुरू झाला, कुरुपासून सुरू झाला, पुरुपासून सुरू झाला, भरतापासून सुरू झाला. म्हणून ग्लानिर्भवती भारत म्हणतात. भारत देश नाही आहे, भरत वंशात जन्मलेल्या अर्जुना. दुर्योधन सुद्धा त्याच वंशातला आहे म्हणून दुर्योधनाला वगैरे सुद्धा भारत म्हणलेलं आहे. भारत हे भरताच्या वंशात जन्मलेले. आपण सुद्धा भारत आहोत, आपण भारतीय आहोत आणि आपण भरताचे वंशज आहोत. हा भरत कोण त्या कथा सांगायला मला वाटतं भरताकडे येऊन थांबावं, तिथून पुढे सुरू करावं. पण एक तुम्हाला आत्ता सांगत होतो ते लक्षात घ्या की प्रश्न विचारले आणि मग त्यांनी सर्पसत्र थांबलं. वैशंपायनांनी जो भाग होता 72,000 श्लोक झाले हो. 24,000चे 72,000. मग सौती नावाचा पुराणिक होता. हे पुराणिक म्हणजे कथा ऐकायचे, कथा वाचायचे आणि सगळीकडे जाऊन मंदिरातून कथा सांगायचे. पुराण वाचन म्हणतात ना, पुराणिक म्हणतात. सौती हा तसा पुराणिक आहे. तो गेला. शौनक ऋषी आहेत. अहो 86,000 ऋषी एके ठिकाणी येऊन यज्ञ करत आहेत. अनेक यज्ञकुंड आहेत. अशा ठिकाणी हे सौती वगैरे जायचे आणि ते म्हणायचे आमच्या यज्ञाच्या मध्ये जी विश्रांती आहे ना, इंटरवल, त्यावेळेला तुम्ही आम्हाला कथा सांगा. म्हणाला भारताची कथा सांगतो. आणि ते सांगता त्या ऋषीने प्रश्न विचारले. मग त्याच्यात सत्यवान आणि सावित्री ते कथानक आलं, निरनिराळी कथानकं आली आणि हा 1,00,000 श्लोकांचा ग्रंथ बनला. 1,00,000 लाखापेक्षा जास्त श्लोक आहेत या महाभारतात. आता फक्त भरताची कथा पाहूया आणि थांबूया. मगाशी सांगितलं अत्रि अनसूया, त्याचा चंद्राचा वंश आहे, त्याच्यात पुरुरवा गोष्ट सांगितली, उर्वशी आणि पुरुरवा. आता हा बघूया ना. भरत कुणाचा आहे हो? दुष्यंत शकुंतला. शकुंतला कुणाची आहे? विश्वामित्र मेनका. मागे जात राहायला पाहिजे. म्हणून काय म्हणतात महाभारताच्या बाबतीत सुंदर आहे. केले के पेड़ में पात पात में पात. महाभारत में बात बात में बात. या गोष्टीसाठी ती गोष्ट, त्या गोष्टीसाठी ती गोष्ट. आता भरत सांगायचा तर दुष्यंत शकुंतलेचा मुलगा आणि दुष्यंत शकुंतला त्यांचा वियोग झालेला आहे कारण दुर्वासांचा शाप. दुष्यंत आपल्या पत्नीला शोधतोय, इकडे तिकडे सापडत नाही आहे. अशा वेळेला तो येतो आणि 8 वर्षाचा मुलगा वाघाचा जबडा ओढून दात मोजतोय आणि दुष्यंत म्हणला काय रे तू वाघाचे दात का मोजतोय? म्हणला मी माझ्या आईला म्हणजे शकुंतलेला प्रश्न विचारला. आणि शकुंतला कोणाची मुलगी? कण्व मुनींची. पण त्या कण्वांची गोष्ट सांगितली पाहिजे की नाही तुम्हाला? संपणारच नाही आहे. आपण कुठून तरी सुरू करूया. सगळ्या गोष्टी इंटरेस्टिंग आहेत, ऐकत जाऊया ना. तर इथे काय झालं की मोजत होता. आईला मी प्रश्न विचारला माणसाला दात किती असतात? ती म्हणाली सगळे दात आले आणि एकही पडला नाही तर 32 असतात. आपल्यापैकी किती जणांच्या तोंडात 32 दात आहेत मला माहीत नाही, पण माणसाच्या तोंडात 32. गाईच्या तोंडात किती दात असतात? कारण त्यावेळेला गाई म्हणजे गोधन. जितक्या गाई तितके तुम्ही श्रीमंत. आई म्हणाली मी मोजली नाही. जाऊन मोज ना गोठ्यात. गाईचा जबडा किंवा वासराचा सोपं होतं ना, त्यांनी मोजले दात 28 का अशी काहीतरी असते. वाघाला किती दात असतात? आईला विचारलं. ती म्हणली अजूनपर्यंत कोणी मोजलं नाही. कुठल्याही पुस्तकात वाघाच्या दातांची संख्या आली नाही. मी मोजतो. दुसरे दिवशी वाघाच्या छाव्याला घेतलं आणि तो मोजतोय जवळ आणि वाघही मोजू देतोय. वाघाला हा कोण डेंटिस्ट आहे कोण आहे माहीत नाही, पण तो मोजत असताना दुष्यंत तिथे येतो. तो म्हणतो अरे तू कुणाचा मुलगा आहेस? एवढा शूर म्हणजे तुझा बाप किती शूर असेल पिता. त्यावेळेला तो म्हणतो मला माझ्या वडिलांचं नाव वगैरे माहीत नाही, पण माझी आई आहे, आईचं नाव शकुंतला. शकुंतला म्हणल्यानंतर म्हणतो तू शकुंतलेचा अरे म्हणजे माझा पुत्र आहेस, तू क्षत्रिय आहेस. शकुंतला ही कण्व ऋषींची म्हणजे ऋषिकन्या आहे, ऋषींचा पुत्र म्हणजे तू ब्राह्मण होणार आहेस. अरे तू क्षत्रिय माझा मुलगा आहेस, माझा आणि शकुंतलेचा. आणि तिथे भरत मिळतो आणि मग भरताचा वंश तो भारत. आणि या भारत वंशाचा इतिहास 24,000 72,000 1,00,000 श्लोक, त्याला महाभारत म्हणलेला आहे. ज्यावेळेला चोपरांचं महाभारत सुरू व्हायचं त्यावेळेला
यदा यदा ही धर्मस्य आणि संभवामी युगे युगे, तो महेंद्र कपूर म्हणायचा संभवामी युगे युगे संभवामी युगे युगे, ते सगळं थांबल्यानंतर मैं समय बोल रहा हूँ, ते कालचक्र. आणि महाभारत म्हणजे कालचक्र आहे. अहो किती वंश, किती घराणी, किती राजे, किती छोट्या छोट्या लढाया. आपण फक्त एकच नाही कितीतरी आहे त्याच्यात वर्णन. किती ऋषींची वर्णन आहेत, किती ऋषींच्या तपश्चर्याचं वर्णन आहे आणि किती ऋषींच्या तपोभंगाचं वर्णन आहे. शाप किती गोष्टी आहेत. आपण जेवढ्या जमतील तेवढ्या बघूया. पण एक लक्षात घ्या, नवीन महाभारत आलं, उद्या आपल्याला ऐकायला जरी मिळालं नाही तरी मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. त्यांचं जे थीम सॉन्ग आहे 1 मिनिटाचं 2 मिनिटाचं आहे, पण त्याच्यात सगळं महाभारत म्हणजे काय आहे त्याचं वर्णन आलेलं आहे. आणि महाभारताचा जगाला काय संदेश आहे, युद्ध संदेश नाही आहे, शांती संदेश आहे. म्हणून 18 पर्व उद्या, याच्या पुढचं पर्व बघत जाऊया आपण. पहिल्या आदी पर्वात सगळा इतिहास आलेला आहे, पांडवांचे वगैरे सगळे जन्म आलेले आहेत आणि जन्मेजयाचं सर्पसत्र आहे. जन्मेजय कोण आहे आपल्याला माहीत आहे, अर्जुन, अर्जुनाचा अभिमन्यू, अभिमन्यूचा परीक्षित, परीक्षिताचा जन्मेजय. आणि जन्मेजयानंतरचे जे आहेत त्यांचं महाभारतात वर्णन आलेलं नाही आहे. जन्मेजय हा सगळ्यात अलीकडचा या महाभारताचा जो वंश आहे त्याच्यातला वंश आहे. आणि त्याला महाभारत सांगितलं, कारण त्यांनी तोच प्रश्न विचारला जो परीक्षितांनी भागवतात विचारला. माझे वडील, माझे आजोबा, माझे पणजोबा आणि त्यांना सल्ला देणारा कृष्ण एवढे ज्ञानी असून आपापसात का लढले, हा प्रश्न त्यांनी विचारला. म्हणाले इतिहास सांगतो तो 72,000 संपला. जन्मेजय म्हणतो परीक्षित अत्यंत माझे चांगले सात्विक वडील होते, सुसंस्कृत होते. त्यांचे अर्जुन, अर्जुनांचे व्यास, ते श्रीकृष्ण, एवढी चांगली मंडळी असताना ह्या अधप्पात का झाला, आपल्याच भावांशी का लढावं लागलं. ते म्हणाले सांगतो इतिहास. मग 72,000च्या पुढे इतिहास सुरू झाला. 1,00,000 श्लोक होऊन थांबला. जन्मेजयाचं सर्पसत्र, हा भरत, भरताचा नहुष, नहुषाचा ययाती आणि ययातीचे 2 पुत्र. हे मी शेवटचं सांगतो. ययातीच्या 2 पत्नी आहेत. एक पत्नी देवयानी. ययाती देवयानीचं कथानक म्हणजे केवढं कथानक आहे. महाभारत व्यापलेत कितीतरी अध्याय या कथानकानं. आपण ययाती देवयानी नाटक बघतो, त्या नाटकात आपण बघतो ययाती आहे, देवयानी आहे आणि मुख्य म्हणजे कच आहे जो नायक आहे या ययाती देवयानीचा खरा नायक. त्यांच्या कथा आपण नंतर बघूया. पण हे झाल्यानंतर हा ययाती जन्मतो. ययातीला शर्मिष्ठा आवडते. शर्मिष्ठाचं का शर्मिष्ठा, कोण शर्मिष्ठा, शुक्राचार्य ज्या राजाचे राजगुरू असतात त्या राजाची कन्या शर्मिष्ठा आहे. पण एक दिवस आपण हे प्रसंग सांगून थांबूया. ह्या सगळ्याजणी पोहायला गेलेल्या आहेत. देवयानीवर शुक्राचार्यांचं आंधळं प्रेम आहे. या आंधळ्या प्रेमापासून उद्या सुरुवात करूया. पण घडलं काय बॅकग्राऊंड सांगायला पाहिजे तेवढंच सांगूया. देवयानीने आपली वस्त्र काढून ठेवलेली आहेत आणि ती याच्यासाठी उतरलेली आहे स्नानासाठी. ती शुक्राचार्यांची ऋषींची कन्या म्हणून ती पाण्याच्या वरच्या प्रवाहात आंघोळ करत होती. तिच्या अंगावरून आलेलं पाणी बाकीच्या ज्यांच्या अंगावरून गेलं तरी चालेल. शर्मिष्ठा ही त्या राजाची कन्या होती. ही राजकन्या आहे पण ती क्षत्रिय आहे. शर्मिष्ठेने हिची अंघोळ झाली, हिची वस्त्र पळवली. आता चेष्टेची मस्करी होते असं मराठीत आहे. चेष्टा करायला गेली, देत नाही वस्त्र, बघू काय करते, देत नाही वस्त्र, बघू काय करते, देत नाही वस्त्र. म्हणून ती वस्त्र घेऊन राजवाड्यात गेली. देवयानीला पाण्यातून बाहेर निघता येत नाही कारण तिच्या अंगावर एकही वस्त्र नाही आहे, स्नानाला उतरलेली आहे. अशा वेळेला ती रात्रीची वाट पाहते. रात्र झाल्यानंतर पाण्यातून बाहेर येते. रात्री काही दिसत नाही आहे. एक कोरडी विहीर आहे, त्या विहिरीत ही पडते आणि म्हणते मला मदत करा, त्राहिमा, मला वाचवा. त्यावेळेला तिथे शिकारीला आलेला, आता तुम्हाला सांगितलं पाहिजे, ह्या शर्मिष्ठा ययाती आलेला आहे. ययाती हा हस्तिनापूरचा राजा आहे. ययाती म्हणतो कोण आहे. बघितल्यानं त्याला हाताला धरून बाहेर काढतो. वीज काहीतरी चमकते, त्या प्रकाशात ही विवस्त्रही दिसते. पण पाणी ग्रहण केलेलं आहे, त्यासाठी गांधर्व पद्धतीने आपल्या दोघांचा विवाह झालेला आहे. ययाती म्हणजे तुझ्यासारखा माझा तारणहार आणि हस्तिनापूरचा राजा, मला हा विवाह मान्य आहे. शुक्राचार्य काही बोलूच शकत नाही देवयानींनी एकदा सांगितल्यानंतर. आता ती शर्मिष्ठाला म्हणते मी जाणार आहे हस्तिनापूरला राणी म्हणून, माझी दासी म्हणून तुला यायला पाहिजे. नाहीतर शुक्राचार्य म्हणाले मी माझ्या मुलीबरोबर जातो.
शुक्राचार्य गेले की संजीवनी मंत्र गेला, संजीवनी मंत्र गेला की राक्षसांचा पराभव झाला. मेलेल्या राक्षसांवर पाणी टाकून तो मंत्र म्हणून शुक्राचार्य जिवंत करायचे. राक्षसांचं सैन्य होतं तेवढं राहायचं आणि देवांचा पराभव व्हायला लागला. आता जर शुक्राचार्य निघून गेले त्यावेळेला शर्मिष्ठा म्हणते माझ्याकडून चूक झालेली आहे. पण शुक्राचार्य जाणं म्हणजे राष्ट्राचं मोठं नुकसान आहे. आपल्या वडिलांचा पराभव आहे, तेव्हा वडिलांच्या अब्रूसाठी आणि राष्ट्राच्या प्रतिष्ठेसाठी मी दासी म्हणून हिच्याबरोबर जायला तयार आहे. ती सांगते माझी सेवा करायला सूर्योदयापूर्वी यायचं अंधारात आणि माझी सेवा झाल्यानंतर अंधार पडल्यानंतर निघून जायचं. कुणाच्याही दृष्टीला पडायचं नाही, विशेषतः माझ्या पतीच्या ययातीच्या दृष्टीला पडायचं नाही. ययाती पतीच होता ना तिचा. एक दिवस ही सेवा करत असताना हा अंतःपुरात आला. तिथे देवयानी होती. देवयानीची सेवा पाय वगैरे धुत असेल. ही कोण? ती म्हणाली माझी दासी आहे, तुम्ही चला बाहेर. ही तेजस्वी होती शर्मिष्ठा. ययातीच्या मनात ती भरली. ययातीने तिच्यावर नजर ठेवली आणि तिच्याशी गांधर्व विवाह केला. आणि ती म्हणाली की हे देवयानीला कळलं तर शुक्राचार्यांच्याकडून शाप करून तुम्हाला जाळून टाकेल आणि मला ठार मारेल. देवयानी तुम्हाला माहीत नाही. तो म्हणाला पण तू दिसतेस कशाला, मी तुला महाल बांधून देतो, तू येत जा दासी म्हणून तिची सेवा करायला. त्याला 2 मुलं झाली. कुणाला? ययातीला. आणि देवयानीपासून 2 मुलं झाली. एक आहे यदू आणि दुसरा आहे तुर्वसू. त्या यदूपासून यादव झाले, यादवांच्या कृष्ण. आणि दुसरा आहे पुरू म्हणजे पुरुरवा आणि द्रुह्यू. ययातीला शाप दिला त्यांनी शुक्राचार्यांनी की दुसरं लग्न करतोस तू. एक दिवस लक्षात आलं की यांनी दुसरं लग्न केलेलं आहे, शर्मिष्ठेशी केलेलं आहे, माझ्या दासीशी केलेलं आहे, म्हणजे ती राणी झालेली आहे. त्यावेळेला ते म्हणाले तिला शाप देणार नाही, मी तुला शाप देतो, म्हातारा हो. आणि तो इतका जर्जर म्हातारा होतो त्याला उभं राहता येत नाही. त्यावेळेला देवानी म्हणले बाबा असलं कसलं अंधळ प्रेम, शाप शर्मिष्ठेला द्यायला पाहिजे होता. माझ्या नवऱ्याला आता म्हातारा नवरा मला काय उपयोगाचा सांगा बरं. याची सेवा मला करावी लागेल, हा काय मला उपयोगाचा आहे. त्यावेळी त्यांनी उशाप दिला. इथे थांबूया आपण. उशाप काय दिला? तुझं हे वार्धक्य कोण, हे व्यासांची प्रतिभा बघा. अजूनपर्यंत असं घडलेलं नाही मेडिकल सायन्समध्ये. तुला तरुण करू पण तुझं तारुण्य दुसऱ्याला देऊन त्याचं वार्धक्य म्हणजे वृद्धपणा म्हातारपण तुला देऊ असं अजूनही घडलेलं नाही. त्यांनी सांगितलं की तू विचार कुणाला, प्रजेतल्या माणसाला विचार. तू वृद्ध झालाय शापामुळे, तुझं म्हातारपण जो घेईल आणि त्याचं तारुण्य तुला देईल, जितके दिवस त्याला म्हातारा राहायचं आहे तितकं तू तरुण राहशील, भोग तुला पाहिजे तेवढं जीवन. त्यांनी पहिल्यांदा प्रजाजनांना विचारलं. पण हा नेहमीच असतं, राजेसाहेब राजन म्हणायचं. राजन जीव द्यायला तयार आहे पण माझं तारुण्य कसं देऊ. कल्पना करा, प्रत्येकजण जीव द्यायला तयार आहे, जीवन द्यायला तयार आहे, तारुण्य द्यायला तयार नाही आहे. अशा वेळेला पहिला मुलगा देवयानीचा, आईमुळे हे झालंय ना लक्षात, तुला वाटत नाही तुझे पिताश्री तरुण व्हावेत. तो म्हणाला पिताश्री मी तरुण. यदू सांगतो यदू मी तरुण. आणि तुम्ही कसले पिताश्री हो, स्वतःचं म्हातारपण मला घ्यायला सांगता, कसले वडील तुम्ही. त्यांनी शाप दिला की यदू कधी राजा होणार नाही. कृष्ण राजा नाही झाला, बलराम राजा नाही झाला, वसुदेव राजा, त्यांना राज्याभिषेक कधी झाला नाही. 15 ऑगस्ट 1947 नंतर यादवांना राज्याभिषेक व्हायला लागले, मुख्यमंत्री म्हणून, हे मंत्री म्हणून. 15 ऑगस्ट 1947 नंतर निराळेच महाभारत सुरू झाले आपल्या देशात. पण यादव कधी सत्तेवर बसले नाही, कधी राज्यावर बसले नाही, हे अगदी लक्षात ठेवा. शेवटी बघूया की ज्या वेळेला दुसरा मुलगा म्हणाला की यदू सांगतोय दादा, तो जर देत नाही तर मी कशाला देऊ. मग शर्मिष्ठा आपल्या मुलानं म्हणाली की माझ्यावर प्रेम आहे ना तुमचं, हे वडील आहेत. त्यावेळेला पुरू म्हणाला वाटेल तेवढी वर्ष मी तुमचं वार्धक्य घ्यायला तयार आहे, तुम्ही तरुण व्हा. त्या क्षणी पुरुरवा म्हातारा झाला, तरुण होता तो, आणि हा तरुण झाला ययाती, तो बाप. आणि नंतर त्याला कळलं भोग किती भोगायचे हो. आणि नंतर तो सगळ्यांचे देखत सांगतो न जातु काम कामानाम उपभोगेन शाम्यती.
हविषा कृष्णवर्तमेव भूय एवाभिवर्धते. ययातीची गोष्ट नंतर दुसऱ्या अंगाने आपण पाहणार आहोत तेव्हा या श्लोकाचा अर्थ सांगेल. ययाती सगळ्यांना सांगतो माझी चूक झाली, माझ्या मुलाचं तारुण्य मी घेतलं, तारुण्याचा उपभोग घेतला, नृत्य काय, दारू काय, जुगार काय, सगळे उपभोग काय, आता मी जाहीरपणे माझं तारुण्य त्याच्याकडून उसनं घेतलेलं त्याला देतो आणि त्याला वर देतो की तू राजा होशील माझ्यानंतर. तो पुरुवंश पौरव. इथे आपण थांबूया कारण हे न थांबणारी गोष्ट आहे, पण इथे थांबूया. उद्या आपण सुरू करणार आहोत पुरुरवा, यदू, यादव आणि पौरव. ती कथा पुढच्या पर्वात सांगितलेली आहे, आपण बघूया. आहे त्या ठिकाणी ताट बसूया. छान व्यासाचा श्लोक आहे जो उद्या सुरुवातीला आपण म्हणणार आहोत. नेहमीप्रमाणे सदा सर्वदा योग तुझा घडावा आणि शांतीपाठ ओम सहनाववतु म्हणूया आपण. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया. ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया. अगदी सावकाश डोळे उघडून विठ्ठल, रखुमाई आणि हनुमंत यांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद महाराज महाराज महाराज.